मला या मोठ्या हॉस्पिटलवाल्यांना विचारायचं आहे, कशाचं एवढं बिल लावताय? पहिली गोष्ट तर व्यक्ती वाचला नाही, 4.5 लाख रुपये बिल काढताय. वडील गेले त्या माणसाचे, त्यांची फॅमिली, त्यांच्या मुली देवर क्राईंग, रडताय. बिल दिल्याशिवाय तुम्हाला तिथून निघता येत नाही. हे लुटारू धंदेचे चालू आहे ना सर हॉस्पिटलवाल्यांचे. म्हणजे यू आर अ डॉक्टर, मी तुम्हाला हे सांगायचं डॉक्टर आहे म्हणून बोलतोय. तर याच्यावर एक सोल्युशन सर, तुम्ही जाऊच नका ना त्या बाजारात. मग त्यासाठी मी म्हणतोय की प्रामाणिक अध्यात्मात या. घरामध्ये जेव्हा एक व्यक्ती आजारी असतो ना सर, पूर्ण घर आजारी पडतं. मला माहिती आहे आजार बरे होतात तर होतात. आज डिप्रेशन, सिझोफ्रेनिया, हृदयविकार रिव्हर्स करणे, ब्लॉकेजेस काढणे, मायग्रेन, सोरायसिस, वंध्यत्व, आमुआ, तुम्ही नावं घ्या फक्त आजारांचे, मी कायमचे बरे करतोय. एखादा व्यक्ती गरीब आहे सर आणि त्याला श्रीमंत व्हायचंय. श्रीमंत होण्यासाठी त्याला विचार बदलावा लागतो. या जगामध्ये कोणती पार्टनरशिप टिकते? हिरो होंडा लांब, कावासाकी बजाज लांब. सर्वात जास्त भांडण त्याच लोकांशी आपलं होतं जे आपल्या जवळ असतं. खरं प्रेम बोलत नसतं, बोलणारं प्रेम खोटं असतं. म्हणून तर आपली आई कळत नाही कधी. लोक मरून जातात, स्वभावाने सोडत. गुड न्यूज अशी आहे की स्वभावाला औषध सापडलेलं आहे. निब्बाना पाथ ऑफ लाईफ म्हणजे काय? आणि याला मी जगातलं 8वं आश्चर्य म्हणतो सर. म्हणजे 7 अजुबे हमें पता है, हे 8वं आहे. जमीन हलते पायाखालची. दारू, सिगारेट, सेक्स, तुम्ही किती वाईट म्हणा, लोक तिकडे का जाता माहिती? त्यातनं एक अवस्था येते. कोण ध्यान करत बसेल? 60 ml घेतली, त्यात काही टाकलं, पिलो नाही सर. आता आनंद आला, दुसऱ्या मिनिटात तुम्हाला ती पुन्हा डाऊन करून टाकते. मी सांगतो जर ही दारू प्या ना अध्यात्माची, ज्याला आयुष्यात काही नकोय, हॅपी, ती अवस्था खूप जास्त बेटर आहे का? मी शिपायापासून तर राष्ट्रपती माझे पेशंट आहे. मी असं ऑब्झर्व केलं की पैसा आवश्यक आहे, पैसा कमवला पाहिजे, पण तो एका लिमिट नंतर तुम्हाला सुख देत नाही. खूप मेहनत केली, पुढच्या 5-10 वर्षामध्ये मी 100 करोडचा मालिक झालो, तर मी सुखी नाही राहू शकत तेवढ्या पैशावर? मला आज वाटतंय राहू शकतात. मी ऑलरेडी ज्या माणसाकडे 50,000 कोटी आहे, 10,000 कोटी आहे, त्यांच्यासोबत मी राहतोय, राहिलेलो आहे. आणि माझा स्वतःचा काय अनुभव आहे संन्यास घेण्यापूर्वीचा. या स्वभावाला उपचार काय, औषध काय? तुम्ही स्त्री पुरुष जरी म्हणता समान आहे, ते समान कशी होते? तिला गर्भाशय दिलेलं आहे. गर्भाशय दिल्यासोबत देवाने तिला संयम पण दिलेला आहे. म्हणून स्त्री 9 महिने 9 दिवस बाळ ठेवते. मी जितक्या लोकांना भेटलो आज, DY पाटलांपासून प्रतिभाताई पाटील पासून नाना पाटेकर वगैरे अनेक लोक, चपराशापर्यंत, सक्सेस त्याच माणसाला भेटलंय जो सक्सेसचे नियम पाळतोय. काय सक्सेसचे नियम? खुद ही को करत ना बुलंद की तकदीर लिखने से पहले खुदा भी पूछे बोल बंदे तेरी रजा क्या है. या जगातल्या प्रत्येक मोठ्या माणसाचा इतिहास वाचा, तुम्हाला सेम स्टोऱ्या दिसतील. ही लोक प्रोएक्टिव्ह असतात. प्रोएक्टिव्ह म्हणजे काय? त्यांना कोणत्याही सीन मध्ये पॉझिटिव्ह पहिले दिसतं. तुम्हाला वाटतं ना की आनंदी व्हायचं, गरजा कमी करून टाकायच्या. 1000 ख्वाहिशें ऐसी कि हर ख्वाहिश पे दम निकले, बहुत निकले अरमान मेरे फिर भी कम निकले. हॅलो गाईज अँड वेलकम टू बँटर विथ चेतन. मित्रांनो, आज आपल्यासोबत आहे डॉक्टर निलेश पाटील सर. सरांसोबत निब्बाना या आपल्या जीवन पद्धतीबद्दल आपण भरपूर पॉडकास्ट केले ऑलरेडी. आजचा जो आपला पॉडकास्ट आहे तो आहे निब्बानाच्या अंडर सरांनी निब्बाना पाथ ऑफ लाईफ नावाचा एक नवीन संकल्पना आणलेली आहे. आणि ती संकल्पना काय आहे? ती फक्त काय आजारी लोकांसाठी का? तर नाही, हे तुमच्या आमच्यासाठी आहे की नॉर्मल आयुष्य जगताना आपल्याला आपल्या आयुष्यात जे प्रॉब्लेम येतात ते कसे आपण त्याच्यातून सॉल्व्ह करू शकतो. आपण एखाद्या अडचणीत सापडलो तर त्या परिस्थितीमध्ये आपण ती सिच्युएशन कशी हँडल केली पाहिजे, आपली मानसिक स्थिती आपण स्टेबल कशी ठेवली पाहिजे, या सगळ्या गोष्टींवर आज आपण सरांसोबत चर्चा करणार आहे. तर सर, तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या चॅनलवर. नमस्कार. येस सर, काय सांगाल हे तुम्ही निब्बाना पाथ ऑफ लाईफ म्हणजे काय? फर्स्ट ऑफ ऑल चेतन सर, तुमचे धन्यवाद. आपण मला या ठिकाणी बोलवलं आणि माझे विचार मांडण्याची मला संधी दिली. परमतत्व परमेश्वर, ज्याला आपण विविध नावाने पुकारतो, त्या तत्वाला धन्यवाद देऊन सर्वांचं भलं होईल, सर्वांचं कल्याण होईल ही भावना व्यक्त करून मी आपल्याशी चर्चा सुरू करतो. आपण विचारलं निब्बाना पाथ ऑफ लाईफ काय आहे? तर निब्बाना पाथ ऑफ लाईफ हा एक एज्युकेशन सिस्टीम आहे, कोर्स आहे, जो पूर्ण केल्यानंतर व्यक्तीला ते सर्व मिळतं जे हवं आहे. व्यक्तीला जीवनात काय हवं आहे चेतन सर? आपण जर डीप चर्चा केली, आनंद, सुख, व्हेरी गुड, पैसा. येस, पैसा म्हटले पुन्हा आनंदच येणार. बरोबर. हेल्थ म्हटली तर आनंद येणार. अल्टिमेटली माणसाला पाहिजे आनंद, पण तो काही मिळत नाही. तो काही क्षण मिळतो आणि आपण पुढचा सुख किंवा आनंदाच्या मागे धावायला लागतो. आणि मरेपर्यंत अजून काही चांगलं मिळेल, अजून काही चांगलं मिळेल, या प्रयत्नामध्ये
व्यक्ती जगणंच विसरून जातो. आणि जेव्हा समजतं तोपर्यंत वेळ गेलेली असते. बरोबर आहे. पाना पाथ ऑफ लाईफचं एज्युकेशन जर आपण पूर्ण केलं तर तुम्ही एक वेगळ्याच लेवलचा तुम्हाला आनंद मिळतो. मी आनंद शब्द वापरतोय, सुखाबद्दल बोलत नाही. सुख जातं पण आणि येतं पण. जे बाह्य गोष्टी येतं ते सुख आपण समजण्यापुरतं थोडंसं याला सोपं करूया. आणि जे तुमच्या आतून येतो तो आनंद. ओके. म्हणजे एक मला आता आपण ऑफ कॅमेरा बोलताना सर्वात प्रॅक्टिकल घडलेलं आणि सत्य असं उदाहरण, आपण सर्वांना राजा सिकंदर माहिती आहे. बरोबर सर. असं म्हणतात की सिकंदर जिंकता जिंकता त्यांनी पूर्ण जग जिंकून टाकलं. काही देश शिल्लक होते. तो सिकंदरची एक सत्य घटना घडलेली आहे आपल्या भारतामध्येच. डायजेनिस नावाचा एक गुरु होता. डायजेनिस जसे महावीर विना कपड्याचे राहत होते, ओके, त्या टाईपचा तो फकीर. त्याने सर्व सोडलं होतं कपड्याचं, फक्त हातात त्याचा एक कटोरा असायचा. तर तो कटोरा का, तर त्याला कोणी भिक्षा देईल तो खाईल. त्याने एके दिवशी चेतन सर कुत्र्याला पाणी पिताना पाहिलं. कुत्रा कसा पाणी पितो? जिभेने. तो म्हटलं लेट्स ट्राय. त्याने ट्राय केला आणि त्याला जमलं. सिकंदरला. नाही सिकंदर तर आपलं मी येईलच त्याला पुढे काय या स्टोरीमध्ये. डायजेनिस नावाचा गुरु. डायजेनिसला. तो म्हटलं जर मी जिभेने पाणी पिऊ शकतो, मग आता हा कटोरा कशाला ठेवायचा? तरी कटोरा सोडून दिला. ते पण कशाला ठेवायचं म्हणून. तो कुत्र्याने पाहिलं की आपल्यासारखाच दिसतोय. असं म्हणतात त्या दिवसापासून तो कुत्रा आणि तो गुरु मित्र झाले. हा प्रवचन द्यायचा आणि तो कुत्रा मान हलवायचा. कुत्र्यांना समजतं बघा, कुत्रे ऐकतात. यांचा ठिकाणा होता गावाबाहेरचा उकेडा. म्हणजे असा पहिला गुरु आहे ज्याला आश्रम नाही, अंगावर कपडे नाही, त्याला कुठला साधक, पण त्या साधक कोण आहे? कुत्रा. सत्य घटना आहे बरं. तो प्रवचन द्यायचा आणि ऐकायचा. या गुरुला भेटण्यासाठी सिकंदर आला होता. का ते सांगतोय. हे फकीर आहे, याचा आश्रम पण नाही, साधक पण नाही, काही नाव नाही, कुठला पंथ नाही. अगोदर सिकंदर खूप ट्राय केला. अभी ये भी बहुत बड़ी बात है कि सिकंदर इसको मिलना चाहता है. मतलब कुछ तो था इसके पास जो सिकंदर के पास नाही था. बरोबर आहे, खरे हे. त्याने पहिले खूप ट्राय केला. सैनिक पाठवले, त्याला मारायला सांगितलं. म्हटलं मी कशाला घाबरतो? जो व्यक्ती मृत्यूला पार करून जातो ना सर, तो काय घाबरेल मृत्यूला? तो म्हटलं कोण सिकंदर? मला माहित नाही. मग सिकंदर स्वतः आला आणि तो संवाद ऐकण्यासारखा आहे. सिकंदर त्याला म्हटला की हे डायजेनिस, मी आनंदी नाही आहे. मी आनंदी कधी होईल? डायजेनिस म्हटलं तू कधी आनंदी होणार नाही. असं कशामुळे बोलताय? नाही, तू खूप अहंकारी आहे आणि हव्यासी आहे. तू मध्येच मरशील. 2 देश जिंकताना. आता थोडे देश राहिलेत, ते जिंकून घेतो. आणि नाही, तू कधीच समाधानी होणार नाही, कारण तुझं मनावर तुझं नियंत्रण नाही, कंट्रोल नाही. पुढचा संवाद. आणि तसंच मेला सिकंदर, मध्येच मेला. भारताजवळच मेला. चाणक्य, पूर्व वगैरे तुम्ही इतिहास काढा. दुसरं वाक्य तो बोलला, जर मला पुढचा जन्म भेटला तर मी तुमच्यासारखा गुरु होणं पसंत करेल. डायजेनिसला म्हटलं, ज्याच्या अंगावर कपडे नाही. डायजेनिस म्हटला तू मुझे छोड़, अगर मुझे अगला जन्म मिलेगा मैं कुत्ता होना पसंद करूंगा, लेकिन मैं सिकंदर नहीं बनूंगा. सत्य घडलंय सर. सिकंदरपेक्षा श्रीमंती असलेलं उदाहरण आपल्या जगात दुसरं कुठलं नाही. याच्यानं काय दिसतं सर, की एक नंगा फकीर हॅपी आहे, पण राजा हॅपी नाही. ज्याने जग जिंकला तो नाही, तो हॅपी नाही. आणि तो आनंद आपला प्रत्येकाचा अधिकार आहे, तुम्हाला भेटू शकतो तुम्ही निब्बाना पाथ ऑफ लाईफचं एज्युकेशन पूर्ण केलं तर. काय आनंद आहे तो, तेच सांगतो. ती अशी अवस्था आहे, ती श्रीमंतांना मिळत नाही. ती पैशावर डिपेंड नाही सर, ती छोट्या मुलांजवळ असते. म्हणून ते बिनदिक्त खेळत असतात, बिनधास्त एकदम. यस. आपण फसल्या गेलोय सर. वी आर ऑल ट्रॅप्ड इन रॅट रेस. उंदरांची स्पर्धा आहे. सांगा कोण नंबर 1 येईल याच्यामध्ये? उंदीरच येईल ना. उंदरांच्या शर्यतीमध्ये कोण पहिला येईल? उंदीरच येणार एक. उंदीरच येईल. आणि उंदीर कधी वाघ नाही होऊ शकत. मग आमचं म्हणणं जर वाघाच्या स्पर्धेत चला. निब्बाना पाथ ऑफ लाईफ वाघांची स्पर्धा आहे सर. अकेला चलता आहे. ती जी अवस्था तुम्ही ज्याबद्दल बोलताय सर, ती अवस्था म्हणजे
ते जेव्हा माणूस लहान असतो, म्हणजे बाळ असतो, मुलगा असतो, जेव्हा त्याला थोडं समजायला लागतं, दिवसभर खेळत असतो बाहेर, शाळेतून आला की दिवसभर खेळणे, संध्याकाळी परत मित्रांसोबत जाणे, घरात खेळणे, सगळं म्हणजे त्याच्या डोक्यात टेन्शन, स्ट्रेस असं काही नसतं. थोडं वाईट वाटलं लगेच रडून देतो. आज वाईट वाटल्यानंतर माणूस ते आतमध्ये घोकतोय. लोकांना असं वाटतं हा माझ्या पुढे जातोय तर मग आता मी संपलो का. हा खूप मोठा फॅक्टर आहे. तर हे जे आहे, समजा सिकंदर आहे, जर तुम्ही सिकंदरचं एक एक्झाम्पल घेतलं. सिकंदर जेव्हा जिंकत होता तर त्यात तुम्ही जसं बोलले मनावर कंट्रोल नव्हतं, म्हणूनच तो एक देश झाला, दुसरा देश, तिसरा देश, चौथा देश करत होता. मनावर कंट्रोल नव्हतं म्हणून करत गेला तो. तर त्याला पण ते होतं की तो पण समाधानी नव्हता म्हणून ते त्याला झाला. आणि जो फकीर होता, ज्याला आयुष्यात काही नकोय, हॅपी, ती अवस्था खूप जास्त बेटर आहे का? निश्चितपणे सर. ज्या अर्थी सिकंदर हा डायझिनीजला जातो आनंदासाठी, म्हणजे काहीतरी डायझिनीजकडे होतं पैशाशिवाय जे सिकंदरकडे नव्हतं. कर्मसंयोगाने चेतन सर मी अनेक लोकांना भेटतो, म्हणजे शिपायापासून तर राष्ट्रपती माझे पेशंट आहेत. मी असं ऑब्झर्व केलं की पैसा एका लिमिटनंतर, पैसा आवश्यक आहे, पैसा कमवला पाहिजे, पण तो एका लिमिटनंतर तुम्हाला सुख देत नाही. आपल्याला आता येईल तेव्हा येईल. मी पुन्हा सांगतोय, पैसा वाईट नाही आहे. पैसा एक माध्यम आहे, एक गोष्ट आहे, ती पाहिजे, ती ऊर्जा आहे. आपण बोलतोय आनंदाबद्दल. मग मनुष्य तो आनंद लहान लहान डबक्यातनं घ्यायचा प्रयत्न करतो. दारू, सिगारेट, सेक्स हे वाईट नाही आहे. तुम्ही किती वाईट म्हणा, लोक तिकडे का जाता माहिती, त्यातनं एक अवस्था येते, काही क्षण का असे ना, समाधीची अवस्था म्हणू आपण तिला. कोण ध्यान करत बसेल? 60 ml घेतली, त्यात काही टाकलं, पिलो नाही सर. परंतु प्रॉब्लेम आहे काय तिचा, आता आनंद आला, दुसऱ्या मिनिटाला तुम्हाला ती पुन्हा डाऊन करून टाकते. मी सांगतो जर ही दारू प्या ना अध्यात्माची. कबीरचं वाक्य आहे, संत कबीरचं, की जेव्हा तुम्ही अशा अवस्थेला पोहोचता, तुमच्यामध्ये आपोआप एक दारू बनते. डोपामाइन रिलीज होतं का आपला? डोपामाइन म्हणा, सेरोटोनिन म्हणा. कारण झालं काय सर, सर्व स्ट्रेस हा शब्द विशेषतः पुणे मुंबईत आपला खूप ऐकू येतो. तो कोणी निर्माण केला हा स्ट्रेस? आपणच केलाय. कॉम्पिटिशन. कुठे जायचंय सर्व करून? काय प्राप्त करायचंय? पैसे कमवायचे, एक विशिष्ट वय आलं की आजारी पडायचं आणि ते पैसे डॉक्टरकडे टाकून द्यायचे. माफ करा, आपण ज्यांना डॉक्टर म्हणतो त्यांना पण हे सूत्र उमगलं का? प्रत्येक जण लुटायला बसले सर. काही डॉक्टर तेच नाही सर, प्रत्येक जण, त्यांचा पण दोष नाही ना. प्रत्येकाला वाटतं की मी जितका मोठा होईल तितका मी आनंद होईल. सर्व बाहेर पडतायत. तसं नाहीये का? मग मी जर समजा आज 100 करोड रुपये कमवले सर, माझं एक्झाम्पल, मी खूप मेहनत केली, पुढच्या 5-10 वर्षामध्ये मी 100 करोडचा मालिक झालो, तर मी सुखी नाही राहू शकत तेवढ्या पैशावर? खुश, एकदम हॅप्पी? तुम्हाला आज वाटतंय राहू शकतात. मी ऑलरेडी ज्या माणसाकडे 50,000 कोटी आहे, 10,000 कोटी आहे, त्यांच्यासोबत मी राहिलेलो आहे आणि माझा स्वतःचा काय अनुभव आहे संन्यास घेण्यापूर्वीचा. मी म्हटलं पैसा तुम्ही किती लिमिटपर्यंत जेवण करू शकता सर? 2दा 3दा 4दा. किती मोठं घर बांधू शकतात, 2 मजली 3 मजली. पण झोपायला तुम्हाला 6x2 ची जागा लागते. तुम्ही घर बांधा खूप मोठं, पण जागा तुम्ही काय वाढू शकत नाही झोपण्याची. कार तुम्ही मोठी घ्या, ती तुम्ही आत्ता बोलले 100 कोटी वगैरे, मर्सिडीज, BMW घ्या, अजून पुढे जा, विमान घ्या, पण तुम्हाला कारमध्ये बसायला जागा तेवढीच लागणार जेवढी पहिले लागत होती. पण लोक काय म्हणतील, सर्व गाड्या इथे येऊन थांबतो. आपण आपले कपडे सुद्धा लोकांच्या अनुषंगाने घालतो. आपलं हसू होऊ नये. मातृ पितृ छाया, घरावर लोक नाव देतात. जिवंत असताना कधी आई बापाच्या पायाजवळ बसत नाही, आणि मात्र मेल्यानंतर मातृ पितृ छाया. अरे जिवंत असताना तुझं सेवा केली असते ना, तुला ती लिहायची गरजच नाही. ध्यान में रखना सर, जो बताते वो होते नहीं है, और जो होते हैं उनको बताने की जरूरत नहीं पड़ती. जो व्यक्ती टिंबाला म्हणतो मी बाबा आहे, समजून घ्या वाक्य मानसशास्त्राच्या पाठीमागे. का टिंबा लावला होतं तुला का सांगावं तू बाबा आहे म्हणून? तुझं चैतन्य, तुझं व्हायब्रेशन आपोआप सांगतं. छोटा मुलगा असतो सर,
कुठल्याही समाजाचा असो, कुठल्याही, असं जवळून त्याची पप्पी घ्यावीशी वाटते. कारण त्यात ते चैतन्य असतं, व्हायब्रेशन असतं. पण आपण नेमकं दिखाव्याच्या जगात फसतो. म्हणून म्हणतात चमकतं ते सोने नसते. तुम्हाला खरा, आता हा जो मी सांगतो डायजेनिस, खरा आध्यात्मिक माणूस तुम्हाला कधीच समाजापुढे येताना दिसणार नाही. लोक त्याकडे जातील. कारण एक बरं, आपण जे म्हणतो ना सायन्स, या सायन्सच्या पलीकडे अनेक सायन्स आहेत. ते आपलं माहीत नाही म्हणून आपला विश्वास बसत नाही. आपली आई आठवण करते, आपलं उचकी लागते. हे तुम्ही कोणत्या सायन्समध्ये पकडणार? येईल ते उद्या सायन्स. हा मोबाईल स्मार्टफोन येण्यापूर्वी आपला जुना एक फोन होता 50-60 वर्षापूर्वी, वायरचा फोन, टेलिफोन, STD बूथ. तेव्हा कोणी इमॅजिन केलं होतं का एक असं अदृश्य तार असेल मध्ये? तशी तार जोडलेली देवाला आपली. आपण जेही करतो वरून आपले एक आशीर्वाद येत असतो. आज आपण बोलतो हे सुद्धा प्लॅन आहे एका शास्त्राप्रमाणे. पण कसं आहे, पुन्हा सायन्स, इतके लोक ऐकतात, इतके पंथ, एवढे प्रकार, इतकं नॉलेज. आज तुम्ही गुगलला जा, यूट्यूबला जा, किती नॉलेज आहे. दलाई लामाच्या भाषेमध्ये माहितीचे डोंगर जमले पण नेमकेपणाचे झरे आटले. तुम्हाला एक गोष्ट पाहिजे असेल ना, तुम्हाला खूप काही बघावं लागतं. निब्बाना पाथ ऑफ लाईफ तिथं काम करते सर. निब्बाना पाथ ऑफ लाईफ मी माझ्या अनुभवातनं काढलेला कोर्स आहे. निब्बाना नावाची मी थोडंसं तुम्हाला बॅकग्राऊंड देतो नवीन प्रेक्षकांना, की मी एका जीवनाच्या वळणावर सर्व काही चांगलं असताना योगिक संन्यास घेतला. या जगातनं स्वतःला विड्रॉ केलं. जे प्राप्त व्हायचं ते झालं नाही. पैसा आला, नाव आला, पण मला काहीतरी वेगळं पाहिजे होतं. आय हॅव लेफ्ट एव्हरीथिंग. संन्यास घ्यायचा म्हणजे जग सोडून निघून जायचं. त्यात मला ओशोंचा संन्यास प्रॅक्टिकल वाटला. माझं लग्न झालं होतं, मला मुलगी होती, ज्याच्यात मला घर सोडून जायची गरज नव्हती. घरात राहून साधना करा. साधना करून मला काय साध्य करायचं होतं, की ती शांती कुठे, तो आनंद कुठे, ज्यासाठी आपण जन्मापासून मरेपर्यंत प्रयत्न करतो. देवाच्या कृपेने मला माहीत नव्हतं. त्याला मी नेहमी म्हणतो अज्ञात जगातला प्रवास. डॉक्टर दाम्पत्याचा अज्ञात जगातला प्रवास. जसं मी लहानपणी एक पुस्तक वाचलं होतं, माझा साक्षात्कारी हृदयरोग, डॉक्टर अभय बंग यांचं. अभय बंग त्यांना हृदय विकार झाला आणि ते एके दिवशी अभ्यास करून जंगलात निघून गेले. आणि त्यांचं मोठं कार्य चालू आहे. त्या आत्म्याबद्दल, त्या सरांबद्दल खूप प्रेम माझ्या मनामध्ये. मी अजून एक पुस्तक वाचलं, द मॉन्क हू सोल्ड हिज फरारी. अमेरिकेतला एक वकील, जो नामांकित वकील होता, त्याचं बेटावर घर होतं, त्याच्यावर फरारी कार होती. एके दिवशी कोर्टात केस लढता लढता पडले ते आणि त्यांना अटॅक आला. डॉक्टर सेड की आता तुमचं काम बंद करा. हे पुस्तक लिहिलं रॉबिन शर्मानी. रॉबिन शर्मा त्यांचा असिस्टंट होता. ही सेड की आता मी सगळं सोडून निघतो, तू सांभाळ. त्यांना कोणत्या सांगितलं की भारतात तुम्ही जा, तुम्हाला भारतामध्ये हे ज्ञान मिळेल. भारतात त्यांना कळलं की हिमालयात जा. हिमालयात ते गेले आणि तिथे त्यांना योगी रमन नावाची व्यक्ती भेटले. त्यांचं सरासरी वय 120-130च्या आसपास. बापरे. ते म्हटले मला पण विद्या शिकवेल एका अटीवर की तू खाली जाऊन लोकांना हे ज्ञान दे. तर तो व्यक्ती, जुलियन त्याचं नाव, तो गेला, राहिला आणि त्यांनी ते पुस्तक नंतर प्रकाशित केलं, द मॉन्क हू सोल्ड हिज फरारी. संन्यासी ज्याने आपली संपत्ती विकली. माझा प्रवास चालू होता. मी पहिलेच सांगितलं की शून्यातनं उभं केलं आणि जीवनाच्या एका चांगल्या टर्निंग पॉईंटला आलो लौकिक अर्थाने. पण मला तो आनंद शोधायचा होता जो या पैशापलीकडे. मला माहीत नाही पुढे काय होईल. धाडसी निर्णय होता. ओशो नेहमी म्हणतात की साहसी लोकांनाच हव्या त्या गोष्टी मिळतात. हे भित्रेपणाचं काम नाही सर. मी आणि माझी वाईफ डॉक्टरापेक्षा आम्ही हे जग सोडलं तत्वतः. घरातच राहिलो. लोकांसाठी थट्टेचा विषय होता, प्रश्नांकित होता, नेमकं काय करतायत. आणि एके दिवशी मला तो अनुभूती आली. मी सांगतो की ती अनुभूती इतकी सुंदर होती की पुन्हा या जगात यायची इच्छा नव्हती. मला संत लोक समाधी का घेतात, तुम्ही काय जिवंत सर, तुम्हाला विचारलं मी आज. आपण जर डिस्कस करतोय पॉडकास्ट, मी म्हणजे तुमचं ध्येय काय आयुष्याचं, तुम्ही कधी आनंदी होणार? जेव्हा आपण खुश आहे, आपली फॅमिली खुश आहे, म्हणजे तुम्ही कधी अचीव करणार. हा, घरदार.
अजून तुम्हाला विचारतं तुम्हाला अजून काय पाहिजे तुमच्या लाईफमध्ये. तुम्ही म्हणाले की मी ॲज अ युट्यूबर एका सर्टन लिमिटला जाणार, 1 मिलियन झाले पाहिजे, पुढे अजून काय करणार. हे तुमच्या मित्राने बाकी प्रेक्षकांनी पण आपला विचार करावा. 10 मिलियन झाले पाहिजे, पुढे काय करणार. त्यावेळेस तुमचं वय किती असेल, त्यावेळेस 40, 45, 50. अजून पुढे जा. 50 कोटी आले अकाउंटला, 100 कोटी, अजून पुढे काय करणार तुम्ही. 150 कोटी येतील, अजून पुढे काय 70 करणार. ला. आता असं करा, तो पॉइंट आला, जी लाईफस्टाईल आहे त्याच्यानंतर 70-75 ठीक आहे, आपलं तेवढंच जाईल. तसं तुम्हाला मिळाले. आता डॉक्टर म्हणले चेतन भाई ओके बोलले की अभी इनको लेके जाओ, जो खाना पिना खिलाना ऐसे कुछ बोलते. आता तुमचं जायची वेळ आली, तुम्ही सोबत काय नेणार आहे. हे वलय, हे पैसे, हे बायको, मुलं, असं म्हणतात. गरुड पुराणामध्ये वर्णन आलेलं आहे की मरताना माणसाला खूप त्रास होतो, कारण सर्व जमा केली माया असते ना, ही ती सोडून द्यायची ना. सोडायची उद्या. नीलेश तुझे कल जाना पड़ेगा, कुछ लोगों को टाइम मिलता, किसी को मिलता नाही. असं म्हणतात. माणसाला खूप वेदना होतात, माया असते, अटॅचमेंट असते, आणि पण जेव्हा जावं लागतं म्हणतात तेव्हा त्याला पूर्ण आठवतं, आणि तो नंतर हॅपी होतो काही क्षणासाठी, कारण सुटून जातं. लोड घेतलेला आपण सर्व. मग सोबत काही न्यायचं नाही. तुम्हाला विचारतो मी, तुम्हाला सोबत जर काही न्यायचं नाही तर कशाला एवढं करायचं. त्या शेवटच्या मोमेंट पर्यंत जगण्यासाठी तो पैसा लागेल ना सर. नाही, पैसा लागेल बी नाही, पण किती लागतो सर पैसा. 6x2 जागा सोडली. अर्थात हे कोर्समध्ये आपण शिकवतो, खूप डीप जातो, पण 6x2 जागा सोडली झोपेला, आणि 2 टाइमचं जेवण, ते पण एवढंच सर. इतकं आपलं पोट आणि आपलं अन्न एवढं आहे, आपण खातो एवढं, त्यातलं उरलेलं डॉक्टरसाठी खातो आपण. म्हणजे 1 टाइम खाए योगी, 2 टाइम खाए भोगी, और 3 टाइम खाए परलोकी. काय शब्दात 1 टाइम खाए योगी. किती लोक 1 टाइम खातात. खूप कमी लोक. किती लोक एवढं खातात. एवढं अन्न सर, एवढंच लागतं का दिवसाला आपल्याला. एवढंच गरज आहे आपल्या बॉडीला. 6x2 जागा आणि 2 प्रेमाने बोलणारे माणसं, बस. पण प्रेम, पुन्हा प्रेमाचा विषय. प्रेम आपण मागण्याचंच काम करतो, भीक मंगे हम सब. देत कोणी कोणाला नाही. प्रेम आहे ना, ही देण्याची गोष्ट आहे, ही मागण्याची नाही आहे. मी जर तुमच्यावर प्रेम करेल तर चान्सेस आहेत मला तुम्ही प्रेम द्याल, पण नाही. तुमचा काय भरोसा. आता नवरा बायकोचं नातं घ्या, सर्वात खतरनाक नातं आई वडिलांनंतर प्रेमाचं नातं म्हणजे नवरा बायकोचं नातं, नवरा बायको. आणि सर्वात जास्त वाद त्या 2 त्या नात्यामध्ये. मी कोर्स घेतो, गेले 23 वर्ष मी या फील्डमध्ये. माझ्यासमोर 200-500 लोक बसतात, 2 माईक असतात. मी म्हणतो हू वॉन्ट टू शेअर. तिला शेअरिंग करायचं असतं इच्छा. सर्वात जास्त नवरा बायको येतात, म्हणजे पती पत्नी येतात. पत्नी म्हणते किती वर्ष झाले लग्न होऊन. 10 वर्ष झाले, 15 वर्ष. मुलं होतात म्हणून ती पार्टनरशिप तोडता येत नाही. अदरवाईज या जगात मला सांगा ना तुम्ही, या जगामध्ये कोणती पार्टनरशिप टिकते. हिरो होंडा लांब, कावासाकी बजाज लांब, नाव घ्या तुम्ही फक्त. सर्वात जास्त भांडण त्याच लोकांशी आपलं होतं जे आपल्या जवळ असतात. मी नेहमीच रिपीट करतो, आज पुन्हा येईल, काही नवीन प्रेक्षक असतील. रामाला पाठवलं कैकेयीने. बाहेरची होती का सर. नाही, सावत्र पण आई होती. कौरवांचं भांडण झालं पांडवांशी. तू उदाहरणं काढा फक्त. येशू, तुला माहिती आहे येशूची टीप कोणी दिली होती त्या राजाला, जे येशू ख्रिस्ताला मारलं. माहिती सर, चेतन सगळे त्या वाचलंय. त्याच्या नंबर 1 शिष्याने. काय सांगताय सर. आता एक महाराज मेले, हा आरोपी कोण निघाला. जवळचा शिष्य. किती नाव घेतो मला मी. असं का होत असेल सर. ते पाहिलं नसेल जात का सर या लोकांकडून त्या व्यक्तीचा सक्सेस. इथे मन आहे म्हणून मी लोकांना माझे पाय पडतो. तुमचे जे लोक पाय पडतात उद्या तेच लोक तुम्हाला उचकवतात. जे तुमच्यावर खोटं प्रेम करतात, म्हणतात माझं खूप प्रेम आहे. खरं सांगू, खरं प्रेम बोलत नसतं, बोलणारं प्रेम खोटं असतं. म्हणतं आपली आई कळत नाही कधी. प्रत्येक घरात जा, आई किती करते आपल्यासाठी, तिचं प्रेम कळत नाही आपल्याला. या जगात 2-3 उदाहरणं आहेत. मी तुम्हाला विचारलं, सांगा बरं 3 ते 4 उदाहरणं आहे खऱ्या प्रेमाची. एक आहे आपली आई. अजून तो ट्राय करा. आपण गप्पा मारतोय. आई आहे, वडील,
नाही, वडिलांना थोडं नंतर घेऊ आपण. मला माफ करायला बोलताना. खऱ्या प्रेमामध्ये आई असते, त्याच्यानंतर बायको येते. नाही, तुम्ही नाही सर, बरेच असंच म्हणता वडील. नाही, बायको बरोबर पण नाही सर. नाही का? बायको राहिले असते ना तर मी बोललोच नसतो की नवरा पण नाही, कारण मग एवढे भांडणं का होत आहेत. खऱ्या खरं प्रेम मग नाहीच आहे का? मग आईच आहे का मग फक्त? नाही, आई दोन तीन उदाहरण आहे. एक आहे आई आहे, हा. दुसरा आहे झाड, वृक्ष. ओ, ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, झाड तोडणाऱ्याला पण सावली देतं आणि पाणी टाकणाऱ्या पण देतं. अनकंडिशनल. तू मला तोड का पाणी टाक, मी तुला प्रेम देईल फक्त. डोकं हल्लं. एकदम डीप जात आहे आज. तिसरं आहे प्राणी. प्राणी हा प्रेम करतो का आपल्यावर? हो सर. कुत्रा घ्या, मांजर घ्या. खऱ्या प्रेमाची व्याख्या म्हणजे काय, तिथे कंडिशनच नसते. मी तुला काही देईल आणि तू मला काही परत द्यावं, हे झालं कंडिशनल प्रेम. डिटॅचमेंट विथ कमिटमेंट इज कॉल्ड इटर्नल लव्ह, आत्मिक प्रेम. बघा ना, आपली आई फक्त देते आपल्याला, काही बोलणार पण नाही. चुकून एखादी बोलते, आपण तिला बोललो पण ती रागावणार नाही. बाप लवकर चिडतो, फटका पण देऊन बसतो कधी कधी. तसं पाहिलं तर आपण आपल्या आईचेच आहोत, म्हणजे बापाचे पण आहोत. पण 9 महिने 9 दिवस आपण कुठे असतो? आईच्या पोटात. खरी फॅक्टरी कोण आहे? आपली आई आहे. म्हणून तिने मारू शकत. माझ्याकडे पेशंट येतात ना, म्हणजे मी मानसिक आजारात काम करतो विशेषतः, बाकी पण आजार आहेत. मुलं डिप्रेशनने आजारी असतात, सिझोफ्रेनिक असतात. मुलांचं आयुष्य वाटळं होतं. आई जितक्या ममतेने वागवते त्याला, तिथं बाप मागे पडतो. बापाचं काही चुकत नाही, बाप टेक्निकली उधारच आहे. एक स्पर्म टाकल्याने, मला माफ करा, की तो जी 9 महिने 9 दिवस त्या बाळाला वाढवतो ना सर, तिला विचारा कधी आपलं. म्हणून ती आई आहे ना सर. तर इथं विषय होता प्रेमाचा. आणि या ज्या जगात प्रेम वाढेल तिथे आजार कमी होतील. हा स्ट्रेस काय सर? आता 6/2च्या जागेबद्दल बोललो. क्यों बड़ा बनना है आपको? सब प्यार चाहते हैं, देता कोई नहीं किसी को, सब मांगते हैं. पण तुम्ही ज्या दिवशी प्रेम द्यायला शिकाल, फक्त देण्याचं नाव आहे. म्हणून जपानमधले एक मी म्हण नाही म्हणतो, जपानमध्ये एक म्हण आहे की जेव्हा तुम्ही दुसऱ्याला फुलं वाटतात, शक्यता आहे तिकडून काटे येतील किंवा फुलं येतील, पण फुलं वाटताना तुम्हाला फुलांचा सुगंध तुमच्या हाताला लागतो. या भावनेने जर तुम्ही जीवनात काम केलं, नो वन कॅन डिफीट यू. तुम्हाला कोणी आजारी करू शकणार नाही, दुःखी करू शकणार नाही. अर्थात मी जे बोलतोय हे बोलणं आहे, हे समजून घेऊन त्याला जेव्हा आपण इम्प्लिमेंट करतो, इम्प्लिमेंटेशनला खूप महत्व आहे. गप्पांना अर्थ नाही. ह्या इम्प्लिमेंट केल्या मग तुमचं वाल्या वाल्मिकी होतं. आता आपण तिथे येऊ. तुम्ही मला विचारलं होतं की सर असं म्हणतात की स्वभावाला औषध आहे का सर? स्वभावाला औषध नाही मला असं वाटतं. लोक मरून जातात, स्वभाव नाही सोडत. राईट, पण स्वभाव बदलतो. गुड न्यूज अशी आहे की स्वभावाला औषध सापडलेलं आहे निब्बाना पाथ ऑफ लाईफ मध्ये. पण स्वभाव बदलायचा कशाला? पण छान आमचा स्वभाव, आमचा बाप असा होता, आमचा आजोबा असा होता. स्वभाव का बदलायचा सर? आपण तिकडे येऊ. आपण इतिहासामध्ये वाचले की अंगुलीमार नावाचा एक डाकू होता, तो गौतम बुद्धाला भेटला आणि तो नंतर बदलला. आपण हे ऐकतो की एक वाल्या होता, त्याला नारद भेटले, तो वाल्मिकी झाला. हे मी पण ऐकलं होतं. आणि आजच्या घटकेला गेल्या 24 वर्षामध्ये मी अनेक रुग्णांना वाल्याचे वाल्मिकी केलेले आहे. फक्त तोच होतो जो ठरवतो, आतून आलं पाहिजे. येस. वाल्याचा वाल्मिकी होणं काय सर? की तुमचा स्वभावच तुमचा दुश्मन झालेला आहे. आता मी जेव्हा पती पत्नीचा उल्लेख केला होता, तो एक मुद्दा क्लिअर करून देतो की मुळात 2 लोकांनी एकत्र राहणं अनैसर्गिक आहे. अनैसर्गिक आहे. हा, हे नैसर्गिक नाही. असं का? हे तुम्ही बिग बॉसच्या घरात पाहिलं असेल. हो. म्हणजे निसर्गतः 2 भाऊ सारखे नाही आहेत, जुळे भाऊ सारखे नाही आहेत. तिथं 2 आई वडिलांचे वेगळे मुलं, ते पण 2 लिंगाचे. बाई वेगळी आहे सर आणि पुरुष वेगळा आहे. म्हणजे स्त्री वेगळी आहे, पुरुष वेगळा आहे. बरोबर आहे. तुम्ही स्त्री पुरुष जरी म्हणता समान आहे, ते समान कसे होतील? तिला गर्भाशय दिलेलं आहे. गर्भाशय दिल्यासोबत देवाने तिला संयम पण दिलेला आहे.
आणि तो संयम आहे म्हणून स्त्री 9 महिने 9 दिवस बाळ ठेवते. मी गमतीने म्हणतो, चुकून माणसाचं गर्भाशय दिलं असतं, काही लोकांनी 3ऱ्या महिन्यात बाळ बाहेर काढलं असतं. पेशन्स Patience नाही नाही. माणसांमध्ये, पुरुषामध्ये. एक्झॅक्टली. म्हणजे बघा, गर्भाशय पेशन्स सोबत चालतोय. माझा असा निश्चित अभ्यास आहे की स्त्रिया वेगळ्या ग्रहावरून आलेल्या आहेत, आपण वेगळ्या ग्रहावरून आलेलो आहे. असे दोन, ठीक आहे आकर्षण आहे त्यांच्यामध्ये, असे 2 लोक एकत्र राहतात. स्टार्टला सगळं छान चालू असतं, नंतर सुरू होतो, एकाला फॅन लागतो, एकाला फॅन लागत नाही. एक शांत स्वभावाचा असतो, एक फास्ट असतो. एकाला मिरची आवडते, एकाला मिरची आवडत नाही. एकाला वाटतं मुलाला असं वाढवावं, दुसरं म्हणतो असं वाढवायचं नाही. आणि हे का बोलतोय मी? नवरा म्हणतो सीबीएसई पाहिजे, बायको म्हणते आयसीएसई काय ते पाहिजे. प्रत्येक ठिकाणी तुम्हाला विरोधाभास सापडेल. मग घटना घडतात, भांडणं होतात आणि त्यातून अजून वेगळ्या स्टोऱ्या सुरू होतात. सोडता पण येत नाही, कारण पार्टनरशिप बरोबर आहे. ते मुलं समोर दिसतात. सर मग आता या स्वभावाला उपचार काय, औषध काय? स्वभाव बदलतो. सर्वप्रथम माझा स्वभाव चुकीचा आहे किंवा माझ्या स्वभावामध्ये काही मुद्दे चुकीचे आहे हे तुम्हाला तज्ज्ञाने सांगून द्यायला पाहिजे. एकदा ते समजले मग ते करेक्ट करणं आपल्या हातामध्ये असतं. तर निब्बाना पाथ ऑफ लाईफ जे आहे ते इथे काम करतं. म्हणजे टू बी प्रॅक्टिकल, मी तुम्हाला निब्बाना पाथ ऑफचं स्वरूप समजून सांगतो. पहिली गोष्ट, सर तुम्ही आत्तापर्यंत काही कोर्स केले एखादा, कुठला असा आध्यात्मिक टाईप किंवा कुठला पण माइंड पॉवरचा किंवा कुठला? नाही, या बाबतीत नाही केला. ऐकत असतो मी भरपूर, हा. बट कोर्स असा परफेक्ट कोर्स नाही केला. 3 दिवस गेले, 5 दिवस गेले असे नाही. पण जे प्रेक्षक आहेत त्यांनी फक्त मनाशी विचारावं त्यांनी कोणते कोर्स केले. तर कॉमनली मला 5-6 कोर्सेसचे नाव येतात. विपश्यना, हे ते वगैरे असे प्रेक्षकांनी आठवावं. माझा पुढचा प्रश्न असा आहे, तुम्ही कोर्स केला सर, तिथले गुरु छान, आश्रम छान, काय फायदा? घरी आल्यानंतर तुम्ही किती दिवस तो कोर्स फॉलो केला? प्रेक्षकांनी आठवावं. 7 दिवस, 15 दिवस, महिना, मॅक्स टू मॅक्स महिना. नाही करत. 1000मध्ये एखादा फॉलो करतोय का? कोर्स वाईट होता का? तुम्ही तर गुरुचा फोटो पण घरी आणला, तुम्ही 4 लोकांना रेफर पण केला कोर्स, त्यांनी पण कोर्स केला, पण घरी आल्यानंतर कुणीही फॉलो केला नाही किंवा खूप कमी लोकांनी केला. का नाही केला? तुमच्या समस्या कमी झालेल्या होत्या? नाही, उलट वाढल्या पहिल्यापेक्षा. हां, तुमच्या दप्तरी नोंद झाली की मी हा कोर्स केला, सांगायला फोटो लावलाय गुरूंचा, त्याने काय फायदा झाला? सर एक नाही, मी हजारो लोकांची बोललोय, कोर्स करतो आपण, घरी आल्यानंतर फॉलो करत नाही. बरोबर आहे, फॉलो नाही करत आपण. कोणताही कोर्स करा पण तो फॉलो नाही होत, त्यामुळे प्रॉब्लेम होतो. याचे 2-3 कारण आहे. एक तर पेशंट करत नाही किंवा साधक करत नाही, किंवा तो गुरु करून घेत नाही, नंतर करून घेत नाही. हा, त्यांचंही काम आहे करून घेणं. इथे मला हे नव्हतं करायचं. म्हणून निब्बाना पाथमध्ये जर एखाद्याला यायचं असेल तर कमीत कमी हा वर्षभराचा कालावधी आहे. आपण 2-3 दिवस जातो, एखादा मोटिवेशनल कोर्स करतो, खूप आनंदी होतो, असं वाटतं खूप पॉवर आली, आणि 5-6 दिवसानंतर डाऊन. हे कशामुळे माहिती आहे? आपल्या सर्वांचा एक न्यूरल पाथ आहे. तुम्ही हा टर्म ऐकली यापूर्वी कधी? न्यूरल पाथ. न्यूरल पाथ काय सांगते सर? जसं एक जमीन असते, एक शेत असतं, आणि शेतामध्ये पेरणी केलेली असते, आणि मात्र काही माणसं जाऊन जाऊन तिथे एक वाट बनते शेतामध्ये, आणि तिथे काहीच येत नाही बघा, ती कडक झालेली असते जमीन, पायी चालून चालू. बरोबर. तसं आपल्या मेंदूमध्ये एक गोष्ट वारंवार केल्याने सवय किंवा न्यूरल पाथ बनलेली असते. आपण सवयीचे गुलाम आहे सर्व. आपण कोर्सला जातो, घरी आलं तर काही दिवस करतो, आपल्या सवयी, आपले स्वभाव बदलत नाहीत. मला वर्षभर ठेवायला काय खूप हौस नव्हती सर. मी रिसर्च केला पूर्णपणे, आणि निब्बाना पाथ ज्याला वाटतं करावं किंवा स्वभाव बदलावा, जन्मजन्मीची कचरा जमा असतो सर, तेवढा पक्का गुरुत्व, तेवढा अभ्यास आणि साधक पक्का लागतो. आणि वर्षभर जर तुम्ही करत गेला तर टप्प्याटप्प्याने तुमचा स्वभाव बदलतो. स्वभाव बदलला, तुमचे विचार बदलतात. स्वभावापासून विचार आहे, विचार बदलले तर तुमचं ॲक्शन बदलते. ओके. ॲक्शन बदलली, तुमची हॅबिट बदलते. थॉट्स क्रिएट ॲक्शन, ॲक्शन क्रिएट हॅबिट्स, हॅबिट क्रिएट्स कॅरेक्टर, अँड कॅरेक्टर क्रिएट्स
युअर डेस्टिनी. म्हणजे आज तुम्ही जे आहात, डेस्टिनी म्हणजे आपला रिझल्ट, तो कशावर डिपेंड आहे? आपल्या विचारांवर डिपेंड आहे. विचार बदला, ॲक्शन बदलेल, ॲक्शन बदला, तुमचे हॅबिट कॅरेक्टर. मग आता मला जर समजा एखादा व्यक्ती हा आजारी आहे आणि त्याला निरोगी व्हायचं आहे, म्हणजे आजारी असतं त्याचं डेस्टिनी आजची. बरोबर. त्यामागे काय कारणीभूत आहे? त्याचा स्वभाव, त्याचे विचार, त्याचे ॲक्शन. मग स्वभाव बदला, विचार बदलतील. एखादा व्यक्ती गरीब आहे सर आणि त्याला श्रीमंत व्हायचं आहे. श्रीमंत होण्यासाठी त्याला विचार बदलावे लागतील. तर निब्बाना पाथमध्ये आपण 3 बिंदूंना जेव्हा हात लावतो, पहिला बिंदू आहे आजार बरं करणं. तुम्ही यापूर्वी बोललोय आपल्याला की आजारी पडणाऱ्या लोकांच्या काही सवयी असतात. झोप बोलले तुम्ही, झोप, आळस, व्यायाम करायचा नाही, वाटेल ते खायचं, टेन्शन भरपूर घ्यायचं, नको त्या गोष्टी डोकं लावायचं, बरोबर आहे, टाइम मॅनेजमेंट करायचं नाही, निगेटिव्ह अप्रोच, ह्या सर्व गोष्टी आजारी करतात. हे विचार आहेत, बरोबर, म्हणून आजारी पडला. म्हणजे बघा, या जगाचा आपण जर अभ्यास केला, अनेक जणांना कॅन्सर होतो, अनेक जणांना हृदयविकार होतो, काही जण घाबरून मरून जातात आणि काही जण ॲक्शन घेऊन त्याला डिफीट करतात. हे कशावरून ठरतं? तुमचे विचार ठरवतात की रिझल्ट काय येणार आहे. मग आपण काम करतोय स्वभावावर. आता मी त्या बिंदूला येतो, हा कोर्स केल्याने एखाद्या माणसाला काय मिळेल, जे इथं आपण काय तुम्ही काय शिकवतात किंवा काय मिळेल याच्यामध्ये? पहिलं मिळतं तरुणांसाठी. कोणी म्हणेल की सर मला 100 कोटी कमवायचे, मला उद्योगपती बनायचंय किंवा मला काहीतरी बनायचंय. का बनायचं? मला पैसे कमवायचे. प्रत्येकाची यशाची व्याख्या वेगवेगळी आहे. बरोबर. एका आईसाठी आपले बाळ मोठे करणं मोठं असेल, एका कंपनीच्या मालकाला वाटेल की अजून मला पुढे कशी कंपनी नेता येईल, आणि एक तरुण मुलगा म्हणेल तुमच्या मला उद्योगपती बनायचं मोठं. से 100 CR. तर तुम्हाला या कोर्सच्या माध्यमातून 100 कोटीपर्यंत, एक उदाहरण घेतलं फक्त मी, तिथपर्यंत जाण्याचा मार्ग मिळेल. आणि फक्त मार्गच नाही मिळेल, तुम्हाला सिस्टीम मिळेल तिथपर्यंत पोहोचायची सिस्टीम तुम्ही या कोर्समधून, या कोर्सच्या माध्यमात. कारण फक्त बोलून होत नाही सर, असे बोलणारे लोक खूप आहे. एक प्लॅन लागतो, एक ऍक्शन लागते आणि एक माइंडसेट लागतो. माइंडसेट ऑफ बिलिनियर म्हणू आपण त्याला. ठरवतात खूप लोक, पण तो मार्गापर्यंत पोहोचणं. नंबर 2, आनंद. जे आता मी अवस्था बोललो की सिकंदरला पण आनंद मिळाला नव्हता. म्हणजे पैशावर आनंद डिपेंड नाहीये. आनंदाचा एक मार्ग आहे, एक साधना आहे. तुम्ही ती साधना केली, कुठला ईश्वर नाही, कुठला देव नाही, कुठला मंत्र नाही, कुठला धर्म परिवर्तन करायची गरज नाही. स्वतःचं दीपक व्हायचंय. आपो दीपो भव. स्वतःवर काम करायचं, तुम्हाला ती अवस्था प्राप्त. आणि निरोगी तुमचा पैसा आहे, आनंद आहे, पण तुमचं शरीर नाही आहे, काहीच कामाचं नाही. तुम्हाला दम आहे, तुम्हाला कॅन्सर आहे, तुम्हाला हार्टचा विकार आहे किंवा काय जे असेल ते, यू कांट एन्जॉय लाईफ. तुम्ही बाय युझिंग दिस थेरी तुम्ही तुमचा आजार कायमचा बरा करू शकता. आता आपण निब्बानामध्ये गेल्या जेव्हापासून संन्यासून मी परत आलो, तर तुम्हाला आपले फीडबॅक दिसतील. मी सांगेल प्रेक्षकांना किंवा तुम्हाला, तुम्ही सुद्धा, माझे जे काही हे झाले आता या मागील वर्षभरात 5-10 पॉडकास्ट, त्याच्या खाली जाऊन फक्त तुम्ही कमेंट वाचा. जिवंत तुम्हाला ऐकायला मिळेल, सगळ्या पॉझिटिव्ह कमेंट्स. ज्या लोकांना फरक वाटला. मध्ये असं पण झालं, मी नाव घेणार नाही, मध्ये एकाने माझा पॉडकास्ट घेतला आणि विचित्रपणे बोलला माझ्याशी. मी रिॲक्शन दिली नाही. विचित्र म्हणजे अर्धवट प्रश्न उत्तर झाले. म्हणजे पॉडकास्ट मध्येच कसं चालू, पॉडकास्ट मध्ये ते मला पूर्ण बोलू देत नव्हते. विचित्र, त्यांचा काय स्वभाव म्हणा किंवा काय अडचण त्यांनाच माहिती. मग चुकून त्याच्यावर खूप निगेटिव्ह कमेंट्स यायला लागले. पण जेव्हा मी माझ्या पेशंटला विनंती केली, आमचे झूम मीटिंग चालतात, की तुम्हाला खरोखर जर फरक पडला असेल, खरोखर जाऊन तिथे लिहा, कारण काही प्रवृत्ती चांगल्या माणसाला त्रास देत आहेत. सर जसे ते कमेंट गेले, निगेटिव्ह बाजू पॉझिटिव्ह झाली. मी का करतोय हे काम? जेव्हा मी सर संन्यास घेतला, मी सांगितलं की मला ती अवस्था आली की आता निघून जायचं या जगातून. पण माझा भाऊ जेव्हा कॅन्सरने आजारी होता, मी कॅन्सरचं दुखणं पाहिलेलं आहे. घरामध्ये जेव्हा एक व्यक्ती आजारी असतो ना चेतन सर, पूर्ण घर आजारी पडतं. खरंय सर, हे बरोबर बोलते तुम्ही. एक व्यक्ती आजारी असला, अख्खं घर त्याच्या मागे आजारी पडतं. आणि हे ज्यांनी भोगलं त्यालाच माहिती आहे. त्यांना काहीच दिवाळी माहित नाही, काय बाहेर काय चालू माहित नाही. बाहेर तर प्रस्थापितांनी सांगून ठेवलं, हे बरं होत नाही, ते बरं होत नाही. निगेटिव्हिटी जास्त आहे. एक ते पेशंट आजारी असतो आणि त्याला अजून तो आजारी पडतो निगेटिव्ह बोलून. माझं एक वाक्य आहे सर नेहमीच,
की समजा मी एक पॅथचा डॉक्टर आहे, मी कसं बोललं पाहिजे की चेतन सर माझ्या पॅथीप्रमाणे तुमचा मायग्रेन बरा होत नाही. बरोबर आहे. ही सोपं मस्त वाक्य आहे, सोपं वाक्य आहे. यू कॅन ट्राय अनदर पॅथी. पण मी कसं बोलतो हे कुठेच बरं होणार नाही. हा अधिकार दिला कोणी मला? आणि पेशंट पण किती अज्ञानी आहेत. अरे बाबा तो त्या डॉक्टरच्या पॅथीप्रमाणे मायग्रेन बरा होत नाहीये. जर तो श्रेष्ठ राहिला असता तर इतके शोध लागले असते का? बरोबर आहे. ठीक आहे, तो चुकतोय, त्याने असं बोलायला नाही पाहिजे. तर पेशंट सुद्धा पॉझिटिव्हिटी मनात ठेवून या जगात सर्व शक्य आहे. रगडिता वाळूचे कण तेलही गळे. परमेश्वर चराचरी आहे, तो तुमची वाट बघतोय. मी नेहमी सांगतो की रामाचं जग नाहीये, हे पण मला मान्य आहे. राम आपल्या जगात जिवंत राहू शकत नाही सर. आपण सतत राम तत्वाला त्रास दिलेला आहे. घरामध्ये पण जो व्यक्ती चांगला असतो ना त्याला खूप त्रास होतो, त्याला त्रास असतो. पण लक्षात ठेवा 14 वर्षाचा वनवास देऊन पण नाव रामाचंच निघतंय. मी बघतोय कोण लोक आजारी पडतात सर? चांगले लोक जास्त आजारी पडतात, भामटे आजारी पडत नाही पडत. केव्हा तरी जीवनाच्या टर्निंग पॉइंटला जवळचे लोक परिस्थिती यांच्यावर हल्ला करते आणि ढेपाळतात. मी उभा आहे त्या लोकांसाठी सर. संन्यासी म्हणून माझी काय अपेक्षा आहे? मला माहिती आहे आजार बरे होतात तर होतात. आज डिप्रेशन, सिझोफेनिया, हृदयविकार रिव्हर्स करणे, ब्लॉकेजेस काढणे, मायग्रेन, सोरायसिस, वंध्यत्व, आमवात, तुम्ही नावं घ्या फक्त आजारांचे. मी कायमचे बरे करतोय तर सांगतो बरे होत आहेत. माझे पेशंट सांगतील तुम्हाला. मग मी माझ्या पॉडकास्टमध्ये का बोलू नये की आजार बरे होतात? एक. नंबर 2, मी अनेक श्रीमंत लोक पाहिले, अनेक लोकांना धावपळ करताना पाहिलं. हॅपी कोणीच नाही आहे. का दारूचं प्रमाण एवढं वाढलं आहे सर? पूर्वी एक क्षण होता गावामध्ये 2 लोक दारू प्यायचे, अख्खं गाव भजन करायचं. आता उलटं झालंय, अख्खं गाव दारू प्यायला लागले सर रोज. किती भयान कंडिशन आहे. हे काय झालं माहिती सर? अध्यात्माचा लवलेश नाही. हा, आपण देवाची प्रार्थना करता अध्यात्म शब्दाचा अर्थ काय आहे? आत्म्याचा अभ्यास. हू आय एम, कोण आहे आपण सर? का आलो या जगात जन्माला? याचे उत्तर जेव्हा तुम्हाला मिळायला लागतात मग तुमची आंतरयात्रा सुरू होते. तुम्ही स्वतःच्या ठिकाणी स्थित होतात आणि एकदा तुम्ही कोण आहे कळाले. मला जर माहिती की निलेश तुला मरताना सोबत काहीच न्यायचं नाहीये तर मी चेतनला का फसवणार? मी पेशंटला का फसू सर? फसून जाऊ कुठे? लक्षात ठेवा, मी तुम्हाला फसवलं, उद्या मला कोणतरी फसवणारच आहे 100%. असं होतं. असे एक नाही, अनेक बिंदूंना हात लावत लावत आपल्या कोर्समध्ये व्यक्ती परिपूर्ण होतो. 14 वर्षाचा वनवास प्रत्येकाला आहे. तो केल्यानंतर ते राम तत्व जागं होतं. तुम्ही याला प्रवास म्हणा का ती तपश्चर्या म्हणा. मी नेहमीच लाईव्ह कोर्सेस घेतो, लोकांना शिकवतो. मी जितक्या लोकांना भेटलो आज, DY पाटलांपासून प्रतिभाताई पाटीलपासून नाना पाटेकर वगैरे अनेक लोक, चपराशापर्यंत, सक्सेस त्याच माणसाला भेटलंय जो सक्सेसचे नियम पाळतोय. काय सक्सेसचे नियम? खूप छान प्रश्न विचारला सर. सक्सेसच्या बाबतीत तुम्हाला सांगायला मला आवडेल की एका लेखकाने या पूर्ण जगाचा अभ्यास केला. त्याला असं दिसलं स्टॅटिस्टिक्स की जगातले 95% लोक सामान्य आहेत आणि 5% लोक ग्रेट आहेत. ते नाव दिलं ऑर्डिनरी पीपल, एक्स्ट्रॉर्डिनरी पीपल. सर, जेव्हा त्या लेखकाने पुढचा अभ्यास केला त्याला असं दिसलं की जगातली 5% संपत्ती या 95% लोकांकडे आहे आणि 95% संपत्ती या 5% लोकांकडे. म्हणून यांना घर नाही, दार नाही, 20-20 वर्ष निघून जातात. याचा पुढचा अभ्यास मी केला की मला या 5%च्या क्लबमध्ये जाता येईल का? तर मला उत्तर मिळालं की हे लोक जन्माला यावे लागतात. ही 5%चे लोक कोण आहेत सर? क्रिकेटमध्ये सचिन तेंडुलकर, समाजसेवेमध्ये बाबा आमटे, गाण्यामध्ये लता मंगेशकर, टॉपचे लोक. आपण पण आहोत, पण आपला उल्लेख तिथं होत नाही एवढा. ज्यांनी शून्यातनं उभं केलं ते लोक. मग मला जाता येईल का? मला कळलं ही लोक जन्माला यावी लागतात? नाही. मग मला अभ्यास केल्यानं कळलं की यांची काही स्वभाव वैशिष्ट्य असतात. त्यातले 4-5 तुम्हाला स्वभाव वैशिष्ट्य सांगतो. म्हणजे सक्सेसफुल लोकांचे स्वभाव वैशिष्ट्य जे आपल्या कोर्सच्या माध्यमातून आपण त्या लोकांच्या अंगात उतरवतो. तुम्ही बघा 5%च्या क्लबमध्ये तुम्ही गेला, तुमचे विचार तसे असतील तर तुमचं डेस्टिनी तशी बनेल. बरोबर आहे. म्हणजे आज एखादा व्यक्ती ग्रेट काय, त्याचे विचार ग्रेट आहेत.
हे पण सांगतो पुढे जाण्यापूर्वी. नशीब शब्द येतो बऱ्याचदा आपल्या बोलण्यात. तर नशीब हा शब्द आपला हिंदू मायथॉलॉजी शब्द नाहीये. नाही. हा एक तर इस्लामकडून आलाय किंवा ख्रिश्चन मधून आलेला आहे. आपला शब्द आहे प्रारब्ध. प्रारब्ध. हा. आणि प्रारब्ध बरोबर आहे भाग्य अधिक कर्म. आता समजून घ्या, आपल्याला एक सवय लागली आहे, काय झालं ना माझ्या भाग्यात नव्हतं, काय करू आता माझ्या भाग्यात नाही. पण असं नाही. प्रारब्ध बरोबर आहे भाग्य अधिक कर्म. कर्म दिल्या अर्थ कर्माला महत्व. भाग्य म्हणजे देव जे लिहून टाकतो आपल्यासाठी न विचारता, मागचा जन्म, अजून अधिक मागचे जन्म, त्या जन्मातले कर्म. पण त्या प्रारब्धाच्या बेरजेमध्ये कर्म पण देऊन ठेवले आणि कर्म माझ्या हातात आहे. निब्बाना पाथ ऑफ लाईफ तिथे काम करतो. आता एखाद्याचं भाग्य समजा वाईट लिहून ठेवलं देवाने आणि ते बदलणारं नाही, तर मी काय करणार ॲज अ कोच तिथं किंवा पार्टिसिपंट काय करणार. पण कर्म करण्याचं आपल्या हातामध्ये आणि आपलं काम. मग कर्म जर जास्त असेल, भाग्य कसे राहू द्या, पहिलं येतं कर्म. भाग्य लिहून टाकलं देवाने, ते आपल्या हातात नाही. तुम्ही कर्म इतकं सुंदर जे कराल त्याच्यातून तुम्हाला फळ मिळणार आहे. मग मी ते वाक्य बोलतो नेहमी, कर्म म्हणजे तुम्ही ते काम म्हणताय, काम, मेहनत, ऍक्शन. ऍक्शन. देवावर डिपेंड राहायचं नाही. कर्म ते नाही की तुम्ही कोणाशी काय वागतात, दॅट इज डिफरंट पार्ट. सक्सेसफुल बनायसाठी तुमचं हे कर्म महत्त्वाचं. ऍक्शन काय करताय. हा. मग इथे एक वाक्य येतं, खुद ही को करित ना बुलंद की तकदीर लिखने से पहले खुदा भी पूछे बोल बंदे तेरी रजा क्या है. असं म्हणतात की जेव्हा आपलं नशीब लिहितो तेव्हा देव आपण विचारत नाही. मी नेहमी म्हणतो तुम्हाला, तुमचं नाव चेतन महाजन, तुम्हाला देवाने विचारलं का हो तुला महाजनांच्या घरात जायचं का पाटलांच्या घरात जायचं. नाही. तुझं नाव चेतन राहील, तुला हा बाप देऊ का ती आई देऊ, विचारलं नाही. हा देश देऊ का दक्षिण आफ्रिकेत पाठवू, नाही. उसने भेज दिया. मतलब कुछ तो पावर है चेतन सर जे हमारे कंट्रोल में नहीं है. तुम्हीच का आले ते महाजनांच्या घरामध्ये आणि मीच का आलो पाटलांच्या घरामध्ये. एक पावर जी पाठवून दिली. हे भाग्य. महाजनांच्या घरामध्ये येऊन अजून मोठे काम करणे तुमचं कर्म. म्हणून खुद ही को कर इतना बुलंद की तकदीर लिखने से पहले खुदा भी पूछे बोल बंदे तेरी रजा क्या है. मेरी रजा का माझ्या मर्जीचा काही उपयोगच नाही तुझ्यासमोर. आणि माझा सो अनुभव आहे. आत्मश्लाघापणा नाहीये, फक्त कष्ट करणं मला माहिती आहे त्यांचं. प्रामाणिकपणा, कष्ट, जिद्द, प्लॅनिंग, एक्झिक्युशन. खूप लोक आले माझ्या आयुष्यात, पुढे पण येतील. 52 वर्ष वय ना सर आता. हो, 52 वर्षामध्ये काय काय नाही अनुभव आले सर. मूर्ख लोक येतात. कारण दुखी आदमी दुख देता है, वो देगा भी क्या, उसके बाद जो वो देता है. और सुखी आदमी सुख देता है. पुन्हा एक धागा सुखाचा, 100 धागे दुःखाचे. आता उलट आहे सर, निब्बाना केल्यानंतर 100 धागे एक सुखाचे. धागा सुखाचा, एक धागा सुखाचा, 100 धागे सुखाचे. आता रडायचं नाही. आता नियतीवर स्वार व्हायचं, प्लॅनिंग करायची, कष्ट करायची, यश मिळतं सर. तुम्ही या जगातल्या प्रत्येक मोठ्या माणसाचा इतिहास वाचा, तुम्हाला सेम स्टोऱ्या दिसतील. जितकं मोठं ध्येय तेवढे मोठे ब्रेकडाऊन. आणि जेवढे मोठे ब्रेकडाऊन हे लोक लढवय होते. म्हणून आता आपण त्या 5% येऊ. मी जो विचार केला की मला 5% क्लबमध्ये काही जाता येईल का, मला खायला गेलं की नाही, जन्माला यावं लागत नाही, ते माणसं घडल्या जातात, त्याचे काही स्वभाव वैशिष्ट्य असतात. तर मी कर्म 30 नाही, कर्म ही ऍक्शन झाली, पण माइंडसेट, स्वभाव वैशिष्ट्य आपण तिथे बोलतोय. निब्बाणामध्ये स्वभाव बदलतो माइंड. माणसाचा. बरोबर. म्हणजे वाल्मिकी होतो, गाढवाला घोडं करतो आपण. जन्माने कुठे येऊ ते आपल्या हातात नाही, पण मरताना कसं पाहिजे ते आपल्या हातामध्ये, आणि ते आपण करतोय. इथे कुठेही मी देव माना नका म्हणून सांगत नाही. आपले कर्म, प्लॅनिंग, एक्झिक्युशन. तर मी 30 वैशिष्ट्यांचा अभ्यास केला, रिसर्च केला. मला दिसलं की पहिला स्वभाव या लोकांचा, ही लोक ग्रेट असतात, ही लोक प्रोएक्टिव्ह असतात. व्हॉट इज मीन बाय प्रोएक्टिव्ह म्हणजे काय. त्यांना कोणत्याही सीन मध्ये पॉझिटिव्ह पहिले दिसतं. काही लोक असतं बघा, त्यांचं नेहमी निगेटिव्ह कॅसेट चालू असते. आता या पॉडकास्टकडे बघणारे पण निगेटिव्ह पॉझिटिव्ह आहेत. म्हटलं तर मी खूप काही बोलतो 1 तासामध्ये,
म्हटलं तर काहीच नाहीये. नाहीये. जो याच्यातनं पॉझिटिव्ह घेईल ना त्याचा लाईन बदलेल. तो ग्रेट माणूस. आता करोना येऊन गेला, आता मंदी येते म्हणतात की XYZ, काही नसतंय. ते वाईटात चांगलं बघतात आणि काही लोकांना सवय असते निगेटिव्ह बघण्याची. नेहमी निगेटिव्ह असतात काही लोक. म्हणजे ते 95% वाले. पहिला पॉईंट. दुसरा पॉईंट, हे दीज आर व्हेरी कमिटेड पीपल. यांचं शब्द हे प्रमाण असतं. ते म्हटलंय 12 वाजता येणार तर 12 वाजता येणार. ते म्हटलंय काम करणार तर करणार. आपल्या भारतामध्ये प्राण जाये वचन न जाये, म्हणजे प्राण आणि वचन सोबत ठेवलंय सर. मी DY पाटलांचा उल्लेख नेहमी करतो. दादांनी शब्द दिला तर दिला. काही एक्झाम्पल देता येईल सर असं आयुष्यातलं? 16 वर्ष सोबत होते तुम्ही त्यांच्या, आहेत अजून पण? खूप आहे. आमचं ठरलं जेव्हा त्यांना मी बरं केलं, ते डॉक्टर तुमची इच्छा काय? म्हटलं माझी इच्छा संपल्या तशा. पाहिलं तुम्ही काय असेल म्हटलं लोकांना मला आनंदी करायचं, त्याला काय लागतं? आश्रम. दादांना तशी इच्छा नव्हत्या, पण मला लोकांना आनंदी करायचं. मी औरंगाबादला 5 एकर मध्ये टाकू शकलो असतो, पण मला दादाने मला 50 एकर जमीन देऊ केली. ते निस्वार्थ आहे, ते शांत आहे, पण त्यांनी मला शब्द दिला ना, त्या व्यक्तीने माझ्यासाठी वाटेल ते प्रयत्न केले मुलांच्या लेवलला. ते पाहिले मी. एखाद्याला त्यांनी लिहून दिलं, त्यांच्याकडे पत्र येतात, समजा ते कॉलेजचे संस्थापक आहेत, यांना नोकरी देण्यात यावी. आता ते पत्र ऑफिसात जाणार, ते कुलगुरूकडे जाणार, अजून कुठे जाणार. दादा त्या माणसाला नोकरी मिळेपर्यंत स्वतः फॉलोअप घेतात. काय सांगताय सर? येस सर. अजून पण? अजून काय वय आता सरांचं? दादांचं वय असेल एक 92-93. आणि आम्ही ठरवलंय की 22 ऑक्टोबर 2035 दादा 100चे पूर्ण होणार आहेत. तर माझा प्रयत्न आहे, ते माझं औषध घेतात, माझं ऐकतात, त्यांना 100 रुपये न्यायचं. असं अशा माणसांना आयुष्य भेटलं ना, अजून हजारो लोकांचं भलं होऊन जाईल. मी काय बघतो, एक विद्यापीठ ज्या भागात होतं त्या भागात विकास होऊन जातो सर. आज लोहगावला, तळेगाव दाभाडेला सही केल्यानंतर त्या माणसाचं काम व्हावं इथपर्यंत फॉलोअप घेतात. दॅट्स वाय DY पाटील. ते पहिले तुम्हाला बोलतो की ते त्यांना कधीच मी निगेटिव्ह वाक्य बोलताना ऐकलं नाही. त्यांच्या लाईफमध्ये खूप प्रसंग करतात. 16 वर्ष मी सोबत आहे, एकदा निगेटिव्ह घ्यायचं काय असतं मोठ्यांकडून. कोल्याला द्राक्ष आंबट बोलायला, त्यांच्याबद्दल बोलायला पॉईंट खूप आहे आपल्याकडे, पण नाही. व्हाय DY इज DY, त्यांचे गुणधर्म. तिसरा पॉईंट असतो सर, जे दादा पण करतात किंवा अनेक लोक करतात, ग्रेट लोक. पूर्ण नाव काय झालं? ज्ञानदेव यशवंतराव पाटील. ओके. तिसरा मुद्दा आहे, ही लोक कधीही कारण सांगत नाही. नो रिझन. दे आर ऑलवेज अनरिझनेबल. कसं? आता इथून आपल्याला एक ध्येय ठेवलेलं आहे. तुम्ही ध्येय ठेवलं, तुमच्या रस्त्यामध्ये अडचणी येतात. आणि अडचणी आल्या की आपण सांगतो सर हे होतं, माझ्या वडिलांकडे पैसे नव्हते, मी गरीब देशात जन्माला आलो, मला आईच नव्हती, मला मामाच नव्हता, माझी बायकोच खराब होती. हे सर्व ब्ला 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 खोटं आहे. मुळात त्याला मोठं व्हायचंच नव्हतं. दादांचा उल्लेख आला सांगतो. दादा सांगितलं मला, मी नवी मुंबईची जमीन कशी घेतली. नेरूळला ना सर? नेरूळला त्यांचे जे काही कॅम्पस भरपूर ज्या ठिकाणी एकच ऐकायला भेटतं. त्यांचं पहिलं मंदिर दादांनी त्यांच्या गुरूंना कसं बांधून दिलं. अनरिझनेबल सर. सवय लागते. मी सांगायचं, मी कारण सांगणार नाही. नंबर 4, दीज आर ग्रेट पीपल्स, ऑलवेज गुड टाइम मॅनेजमेंट पीपल. ज्याला वेळेचं नियोजन आलं नाही सर, आयुष्यात हुकला. बरोबर. तास तुमच्याकडे लिमिटेड आहे. तुम्ही ते तास कसे बसवतात, त्याला किती स्मार्टली वापरतात. आणि ऑर्डिनरी लोकांना टाइम मॅनेजमेंट आवडत नाही. नंबर 5चा पॉईंट, दे आर व्हेरी गुड लिस्नर. ते ऐकतात खूप पण बोलतात कमी. हे लोक हो ग्रेट लोक. माझ्या कोर्समध्ये अनेक लोक येतात, पैसे भरतात सर, पण काही लोकांना ऐकायचंच नाही. ऐकायचं तर बदलायचंच नाही. मला दिसतंय ऐकत नाही, बदलत नाही. गुरुकडे आल्यानंतर जर आपलंच घोडे पुढे दामटावणार आहे, मग आला कशाला? असे असताना अतिशहाणे. हा, पण त्यांचं भलं पण होत नाही. पण मी नेहमी म्हणतो की देव याचं भलं करो. हे जे 5-6 असे 30 पॉईंट आहेत, हे जे पॉईंट सांगितले, हे पॉईंट तुम्ही आत्मसात करा. फक्त पहिले ऐका, आत्मसात करा, अनुभवात जा. तुमचा सुद्धा बिल गेट्स होईल. काय शेवटी ग्रेट लोक म्हणजे काय? फक्त बोलणं सोपं आहे. हे आपण निब्बाना पाथमध्ये करून घेतो सक्सेसच्या मार्गाने. आता तुम्हाला आनंद पाहिजे, आपण तिकडे येऊ. ही अजून हा कोर्स कोणासाठी आहे? घरोघरी
युद्ध चालू आहेत. मातीच्या चुली. आजकाल घरोघरी गॅस. हा. पती पत्नी, सासू सून, 2 भाऊ, मुलगा वडील, सुनबाई सासूबाई, 2 शेजारी. मी नेहमी म्हणतो 200 देश आहेत या जगामध्ये अप्रॉक्सिमेटली. आपल्याला सर्वात जास्त त्रास कोण देतं? शेजारीच देतो ना, पाकिस्तान, बांगलादेश, Yes. चीन. तो लांबच्या लागत नाही सर. पती पत्नी जवळच नातं, मुलगा वडील यांच्यामध्ये संघर्ष आहे. समजून घेत नाही कोणी कोणाला. वाद चालू आहे, आई वडिलांचे वाद मुलं बघतात, खूप खूप. आणि डोकं आपटून टाकतात लोक. काही काही लोक आत्महत्या करतात तरी समोरचा व्यक्ती बदलत नाही. जर हा कोर्स केला, सासूबाई सुनबाईला बदलू शकते, सुनबाई सासूला बदलू शकते. एखादा नवरा ऐकत नाही, हिकेकोर असतो, विचित्र असतो, घर लयास जातं, त्या नवऱ्याला बायको बदलू शकते. एखादी बायको ऐकत नाही, तिला नवरा बदलू शकतो. म्हणजे जो कोर्स करेल तो स्वतः बदलेल आणि त्याच्यामध्ये इतरांना बदलायची पावर येईल. आता माझे अनुभव तुम्हाला सांगतो. माझ्याकडे डॉक्टर यायचा, तो राग आला तर त्याच्या पत्नीला पेशंट समोर मारून बसायचा. काय? हा, इतका तो रागीट होता. डॉक्टर स्वतः पेशंट समोर बायकोला मारायचा. कोर्स केला आपला, पूर्ण बदलला. त्याला बघून 100 लोक माझ्याकडे आले. घरामध्ये आनंद आला. याला काही औषध पण आहे मार्केटला की स्वभाव बदलण्याचं औषध द्या? नाही. माझ्याकडे अनेक पती पत्नी येतात, त्यांना मी असा काही टेक्निक देतो, त्यांचे किती वाद असतो ते वाद मिटून जातात. नाही पती पत्नीचे वाद मिटले सर, मुलांमध्ये आजार निर्माण होतात. आई वडील जेव्हा भांडतात, घरामध्ये विसंवाद होतो, याचा सर्वात जास्त परिणाम मुलांवर होतो. मुलांवर होत असतो. बरोबर. ज्यांना वाटतं साधकांना की आपल्या मुलांचं भलं करावं, प्रयत्न करा, सर्व शक्य आहे. आणि आपण येऊ आता आजारांकडे. ज्यांना वाटते की मायग्रेन, सोरायसिस, हृदयविकार, कोणताही असाध्य, डिप्रेशन, सिझोफ्रेनिया, वंध्यत्व, संधिवात, आंबवात, हिपॅटायटिस, कोणता आजार असेल, तो जर बरा करायचा असेल तर ऑलरेडी आपले 5-7 पॉडकास्ट झालेले आहेत, त्यात मी बोललोच आहे. पण तिथेही निब्बाना पाथ ऑफ लाईफ एक प्रोटोकॉल आहे, 4 प्रोटोकॉलपैकी. औषधी, डाएट, आश्रमात राहणं, आणि त्याच्यामध्ये हा प्रोटोकॉल येतो जो आपण सेपरेटली आता बोलतोय. आता ज्यांना वाटतं की मला भरपूर यश पाहिजे आहे, मग तुम्ही उद्योगात असाल, नोकरीमध्ये असाल, ज्यांना वाटतं नातेसंबंधामध्ये मला भांडण नको आहे, माझा मुलगा ऐकत नाही, माझा पती ऐकत नाही, किंवा काही होतंय, त्यांना हा कोर्स आवश्यक आहे. आणि ज्यांना वाटतं मला आजार बरे करायचे, त्यांना आवश्यक आहे. यासाठी आम्ही कस्टमाइज प्रोग्राम बनवलेले आहेत. त्या पेशंटशी, साधकाशी पूर्ण बोललं जातं आणि वर्षभराची आम्ही कमिटमेंट घेतो. ती का घेतो? त्या बोलल्याप्रमाणे स्वभाव बदलायला एक वेळ लागतो. तुम्हाला फक्त मी शिकवत नाही, तुम्हाला मी अनुभवात नेतो. बरोबर आहे. आता मी खूप म्हणते की अनरिझनेबल पाहिजे, पण तुम्ही जेव्हा प्रॅक्टिकल एखादा टास्क घेतात तेव्हा मजा येते. कारण सांगायचं नाही आणि ते ध्येय आपलं पूर्ण करायचं. अशा प्रकारे हा पॅटर्न असतो सर. ऐकत राहावं असं वाटतं सर तुमचं बोलणं. तुम्ही सर, हा जो प्रोग्राम आहे आपला, हा की निब्बाना पाथ ऑफ लाईफ पूर्ण, हा किती दिवसांचा आहे कोर्स? आम्ही सांगतो, मुख्यतः पहिले 3 दिवसाचा आहे. एका चांगल्या कोणत्याही 5 स्टार हॉटेलला 3 दिवस साधक माझ्यासमोर येतात, बसतात, आणि त्याच्या पुढे 12 महिने. मग ते मग त्याच्या ऑनलाईन चालतात. काही फॉलोअप सेशन असतात ऑफलाईनचे. हा, तो पॅटर्न कस्टमाइज असतो किंवा कॉमन मध्ये, जास्त करून ऑफलाईन आणि ऑनलाईन दोन्ही मिक्स. याच्यामध्ये मिक्स. आणि ते 3 दिवस तुम्ही भेटतात का? तुम्ही स्वतः शिकवतो. 10 ते 12 तास तो कोर्स चालतो. आणि याला मी जगातलं 8वं आश्चर्य म्हणतो सर. म्हणजे 7 अजुबे हमें पता है, हे 8वं आहे. जमीन हलते पायाखालची. बरोबर आहे. ते तुम्हाला एका उदाहरणाने सांगतो मी. सांगू ते? येस सर. आपण कसं त्रास झालेलो आहे आणि आपण कसं ऐकत नाही, आणि ऐकलं की काय होतं. एका गावाच्या बाहेर एक योगी व्यक्ती ध्यानधारणा करण्याचं काम करतो. त्याची झोपडी असते. आणि जेव्हा त्याला गुरु दीक्षा देतो, तो म्हणतो सर्वात एक काम करायचं म्हणे, आयुष्यात कधी पण मांजर पाळू नकोस. गुरु केव्हा तर सांगतो त्याला, पण तेच 95 ऐकून नाही घेत आपण कोणाचं, समोरचं काय बोलतोय. तर त्याच्या झोपडीमध्ये 2 लंगोट असतात त्याकडे, एक अंगावर आणि एक वाळत ठेवतो. ओके. उंदीर खूप होतात आणि ते उंदीर त्याची लंगोट कुरतडून टाकतात.
तो खूप प्रयोग करतो, उंदीर काही थांबत नाही आणि तो सवयीने त्या गावात जातो. संन्यासी व्यक्ती गावात जातो, विचारायला की माझ्या झोपडीमध्ये खूप उंदीर झाले, मी काय करू. लोक विचार करता सांगता की असं करा गुरुजी, तुम्ही मांजर पाळून घ्या. गुरु काय सांगतो, मांजर पाळायची नाही आयुष्यात कधी. पण आपल्याला सवय नाही ऐकण्याची. आपण 95% समोरचं काय बोलतोय. मी नेहमी म्हणतो, एक तर गुरु करू नका, केला तर गुरुचं पूर्ण ऐकायचं. मांजर पाळतो, मांजर उंदीर खायला लागते आणि आश्चर्य, उंदीर कमी होऊन जातात आणि बाबा गुरुजी ध्यानधारणा करायला लागतात. पण मी नेहमीच म्हणतो, तुम्ही ज्या दिवशी एखादं सोल्युशन शोधतात, नंतर ते सोल्युशन तुमचा प्रॉब्लेम होऊन जातं. लाईफचा ती थेरी आहे. आता ती मांजरला उंदीर मिळत नाही, ती म्याव म्याव करायला लागते. उंदीर तर गेले, मांजर समस्या झाली. मग तो त्या लोकांजवळ पुन्हा जातो. तुम्ही सांगितलं, मी ठेवलं. ते म्हटलं, अरे आता ही मोठी अडचण झाली, आता एक काम करा म्हणे, एक गाय पाळून दे, तुमच्या हातून गो सेवा पण होईल आणि माऊला दूध पण मिळतं. त्यांनी ती कन्सेप्ट पटते, लोकांचीच कन्सेप्ट ती. तो गाय पाळतो, गायपासून त्याला दूध मिळायला लागतं, थोडं गाय केव्हा केव्हा चारतो पण तो. आता मांजर खुश, गाय पण खुश, पण गुरुजींची ध्यानधारणाच होत नाहीये. सर्व वेळ दूध काढण्यात आणि गाय चारण्यातच जातो. हा पुन्हा लोकांकडे जातो, म्हणतो तुम्ही सांगितलं त्याप्रमाणे. अरे अरे बरोबर आहे म्हणून तुमचं समजतं. एक काम करा, आपल्या गावात एक गतिमंद मुलगी आहे, एक गतिमंद मुलगी, तिला ठेवून घ्या. ती गाय पण पाळेल, तिला चारेल पण, दूध पण कळेल, तुमचं काम होऊन जाईल, तिला पुण्य मिळेल. तो म्हणे खूप खूप चांगलं पटली ती मुलगी, आपल्या झोपेत ठेवून घेतो. सर्व छान चालतं. पण मानवी मनाचा स्वभाव आहे, स्त्री पुरुष एकांतात राहिले की प्रीती निर्माण होते, त्याला ती मुलगी आवडायला लागते. गावाला म्हणतात, महाराज हे चुकीचं आहे, आता एक काम करा, लग्न करून टाका. महाराज लग्न पण करून टाक. मग आता महाराज नाही उरले का? लग्न केल्यानंतर मजाक बच्चे बी आ जाते. आता लोक म्हणतात, तू मुलं जन्माला घालणार, लग्न करणार, तुझी जमीन तू वेगळी घेऊन टाक. आमच्या जमीन का चारतोय, तू जमीन पण घेऊन टाकतो. करता करता मांजरीपासून सुरू झालेला प्रवास मुलांपर्यंत शेतीपर्यंत येऊन जातो आणि त्याला कळत नाही तो कधी शेती करायला लागतो, कधी मुलं सण, आणि ध्यानधारणा विसरून जातो. संसार लाईफ पण हेच झालं चेतन सर. आपण आलो का, आपल्या जीवनाचा उद्देश काय हे आपण विसरूनच गेलो. आपण सर्व ट्रॅप झालोय सर. खरे. उद्या पहिले आपण स्वतः, मग शिक्षण, मग लग्न, मग मुलं, मग मुलांचं उच्च शिक्षण, मग फ्लॅट, मग मोठा फ्लॅट, मग गाडी, मोठी गाडी. करता करता कधी लाईफ संपतं कळत नाही. लहान श्वास पण घे. हा श्वास आहे ना, हा खूप महत्वाचा आहे आपल्या लाईफमध्ये. श्वास हा दीर्घ आणि शांत घेतला पाहिजे, कासवासारखा. सावकाश घेऊन सावकाश सोडणे. परंतु तुम्हाला लोकल पकडायची आता 5:40ची, तुमच्या पुढे टार्गेट्स आहेत, तुम्ही श्वास लांब घेऊ शकत नाही. म्हणून जाता तर काही टिप्स सांगतो. तुम्हाला वाटतं ना की विनंदी व्हायचंय, जमलं तर गरजा कमी करून टाकायच्या. गरजा कमी पाहिजे. हा, या गरजा माणसाला पळवतात. असं म्हणतात की ख्वाहिशे बादशाह के भी पूरी नहीं होती, लेकिन जरूरतें फकीरों की भी पूरी जाती है. 1000 ख्वाहिशें ऐसी कि हर ख्वाहिश पे दम निकले, बहुत निकले अरमान मेरे फिर भी कम निकले. किती इच्छा, किती आकांक्षा, कुठे जायचं सर. पळसाला 3च पानं आहे सर. खरे. आई वडिलांच्या पायाजवळ बसणं होत नाही, मेल्यानंतर लिहायचं मातृपितृ छाया. कधी बायकोशी प्रेमाने बोलायचं ना, आणि अॅनिव्हर्सरीच्या दिवशी फुल फोटो टाकायचे. थोडा वेळ असेल तर मी गोष्ट सांगूच अजून. सांगा. या निमित्ताने आपल्या प्रेक्षकांना काही शिकायला मिळेल. माझं काम आहे सर, मला मिळालं मी वाटतं, एकच उद्देश आहे माझा, जो आनंद मला मिळाला तो वाटायचा आहे मला. हे जेव्हा बायकोजवळ आईजवळ बसणं आलं तेव्हा मला एक गोष्ट आठवते. एक मोठा शेठजी असतो आणि तो पैशाची थप्पी लावत असतो. एके दिवशी लावता सोनं लावतो तो आणि खाली पडतो चक्कर येऊन. आणि जेव्हा तो उठतो त्याला एक काळी आकृती आणि त्यावर कोणतरी बसलेलं असलेलं येताना दिसतं. तो विचारतो, कोण आहे आप.
ती आकृती म्हणते, हम वही जो आखिरी में आते हो, यम, यम. और ये हमारा भैंसा. तो उनको मेरा समय आ गया जाने का. तो म्हणतो हाँ, आपकी नाम की चिठ्ठी निकली आहे. तो म्हणे काही चुकत असेल बघा, मी आता कुठे लाईफ सुरू केले जगायला, आता कुठे पैसे लावतोय मी, हे बघा थप्पीच लावत होतो म्हणे. तो म्हटलं आमच्याकडे जर एकदा ऑर्डर निघाली तर यावंच लागतं तुम्हाला. तो व्यापारी असतो, तो त्याला माहिती असतं बार्गेन करणं. तो एक काम कर, यातले 10 लाख घेऊन टाक, मला आयुष्य परत कर. यम म्हणतो तू काय चेष्टा करतो माझ्याशी, चल, याला या पैशाला आमच्याकडे महत्व नाहीये. तो अर्धे पैसे घे आणि मला 1 वर्ष आयुष्य दे. यम पुन्हा असतो, तू तोच मूर्खपणा करतोय जो आयुष्यभर केला इथे. तो म्हटलं पूर्ण घेऊन टाक पैसे आता. तरी पाहिलं हा काय ऐकत नाही, पूर्ण पैसे घे, मला फक्त 1 डेचं आयुष्य दे. यम म्हणतो वेडा रे वेडा, अरे या पैशाला तुमच्या प्रदेशी महत्व आहे, तुमचं चलन आहे, रुपी सोनं चांदी, आमच्या वर नाही, आमच्याकडे काही नाही. तर एक काम करतो. मग तो म्हणते काम कर, मला एक पत्र लिहायचं म्हणे. तू ऐकत नाही, तोपर्यंत मी पुढच्या माणसाला घेऊन येतो म्हटलं. म्हणून यम तिथून निघून गेला. याने पेन कागद घेतला, लिहितोय. यम परत आला, चल आता जायचं वर आपलं. नाही म्हणे मला लिहू दे. म्हणे काय लिहितोय तू? तो म्हणे मला लिहू दे की मी आयुष्यभर पैसा करताना काही स्वतःकडे पाहिलंच नाही, आई वडिलांशी नीट बोललो नाही, कधी बायकोजवळ बसलो नाही, मुलांशी गप्पा केल्या नाहीत. मला एक ध्येय प्राप्त करायचं होतं, मी पळत सुटलो, कधी नीट जेवण पण नाही केलं वेळेवर, खूप गोष्टी केल्या, हातून हाल केले. मला असं वाटतं ही गोष्ट पुढच्या लोकांनी करू नये. यम हसला. वेडा रे वेडा, तुझ्या अगोदर खूप लोक असे लिहून गेले, लोकही तो वाचत नाही, आणि चुकून एखाद्याने वाचन केलं तो फॉलो करत नाही. आता मी पण खूप बोलतोय सर, अर्धा एक किती घेतील किती नाही लोक ते. मी पुन्हा सांगतो, मी इथे का आलोय, आज मला बोलवलं आपण. तो म्हटला चल आपण जाऊ अनंत यात. तो बसला आणि वर निघून गेला. शेवटी सांगू सर तुम्हाला मी का बोलतोय, मी का करतोय. मीही टिपिकल जीवन जगलो होता. माझा आध्यात्मिक पिंड, संघ शाखेत गेलो, मला ओशो भेटले, चांगले पुस्तकं वाचले, आई वडिलांचे संस्कार, चांगला समाज, शाळा, झेडपी शाळेत शिकलो सर. त्या काळात खूप चांगले शिक्षक होते. 90s मध्ये तेव्हाचे शिक्षक वेगळे, खूप सुंदर शिक्षक होते. कन्नड सारखं एक खूप थंड असं ठिकाण संभाजीनगरच्या जिल्ह्यामध्ये, सुंदर हवा आहे तिथे. माहित नाही, जन्माला तिथे आलो. जीवनाच्या एका टर्निंग पॉइंटला श्रीमंत झालो की आपण आनंदी होऊ या इच्छेने खूप अभ्यास केला, डॉक्टर झालो. पण कळलं की आपण फसलोय, संन्यास घेतला. संन्यास नंतर माहित नाही पुन्हा परत अशा काही गप्पा मारेल. पण सर मी आजारांचं दुःख पाहिलं. तुमच्या भावाला कॅन्सर, मला माफ करा, बाजार मांडला गेलाय. एक उदाहरण देऊ का सर. माझे ओळखीचे ते, नाव नाही घेत त्यांचं, त्यांचे वडील आहे ना आजारी होते, 1-2 महिन्यापासून आजारी होते. गाठ होती त्यांना, ती कॅन्सरची होती का नव्हती ते प्रूव्ह झालेलं नव्हती ती कॅन्सरची गाठ. पण ते आजारी पडत होते, ताप येत होता त्यांना, कंटिन्यू ताप जात नव्हता. आणि ते घरचे खूप प्रयत्न करत होते, मोठ्या हॉस्पिटलला नेत होते, ट्रीटमेंट चालू होती. बट एक वेळ आली की त्यांना हॉस्पिटलला ॲडमिट केलं. पुण्यातल्याच सांगायचं झालं तर आपण हिंजवडीत बसलोय, इथून 5-6 किलोमीटरवर एक मोठं हॉस्पिटल आहे, तिथे ॲडमिट केलं. आज 6 वाजता ॲडमिट केलंय, दुसऱ्या दिवशी म्हणजे काल 6 वाजता ॲडमिट केलंय असं समजा तुम्ही, संध्याकाळी दुसऱ्या दिवशी 5-5:30 मृत घोषित केलं गेलं. आणि बिल किती आलं असेल, फक्त 24 तास पण पूर्ण नाही झाले सर. बिल किती निघावं मला सांगा तुम्ही. 1.5 लाख रुपये मॅक्स टू मॅक्स, 4.5 लाख रुपये बिल निघालं. मला या मोठ्या हॉस्पिटलवाल्यांना विचारायचं आहे की भाई तुम्ही कशाचं एवढं बिल लावताय ना. त्या पहिली गोष्ट तर व्यक्ती वाचला नाही, व्यक्ती वारले. खरंय, माणूस गेला. आणि 4.5 लाख रुपये बिल काढताय. रात्री आम्ही सोसायटीतले काही मित्र गेलो भेटायला, त्यांना 9:30-10 वाजलेले होते. वडील गेले त्या माणसाचे, त्यांची फॅमिली, त्यांच्या मुली, देवर क्राईंग, रडताय. परिस्थिती, बिल दिल्याशिवाय तुम्हाला तिथून निघता येत नाही. त्याच्यामध्ये का बिल काढताय हे कारण यांना माहिती नाही इन्शुरन्स आहे.
हे लुटारू धंदे जे चालू आहे ना सर हॉस्पिटलवाल्यांचे, म्हणजे यू आर अ डॉक्टर, मी तुम्हाला हे सांगायचं बोला, कारण तुम्ही बोला. डॉक्टर आहे म्हणून बोलतोय. मी संन्यासी डॉक्टर सर. हा, म्हणून मी तुम्हाला सांगतोय की हे जे कमर्शियलायझेशन झालेलं आहे याचं, हे खूप भयानक आहे आणि हे खूप विचित्र आहे. सत्य बोललात. मी त्याच वाक्याला होतो की मी माफी मागून बोलतो की बाजार झालेला आहे आणि बाजार जेव्हा होतो तर बाजाराचे नियम लागू होतात याला. तर याच्यावर एक सोल्युशन आहे सर. तुम्ही जाऊच नका ना त्या बाजारात. तुम्ही आजारीच पडू नका. म्हणजे मी कायद्याचा अभ्यास केला नाही कारण मला क्राईम करायचा नाही. असं समजा मला कळतंय की इथे काहीतरी गडबड चालू आहे, ही सेवा राहिली नाही, XYZ. नका जाऊ. मग त्यासाठी मी म्हणतोय की प्रामाणिक अध्यात्मात या. स्वतःवर काम करा. सकाळी 4 वाजता उठा, 4 वाजता 5 वाजता उठा, थोडंसं धावपळ करा. मी सध्या 6ला उठायला लागलोय सर. मला आवडलं तुम्ही म्हटलं मी जिम सुरू केली. उठताय थोडं लवकर उठा, लवकर झोपा, थोडं आहाराचं पथ्य पाळा, एका तज्ज्ञाकडून समजून घ्या. फूड थोडं स्वतःवर प्रेम करा, जिभेला नियंत्रणात ठेवा, हौशी कमी करा. हे तत्व समजून घ्या. व्यायाम हा खूप आवश्यक आपल्या जीवनामध्ये. आपण सर्व करतो, व्यायाम नाही करत. मी नेहमी गमतीने म्हणतो की जेवण आपण असं करतो, शेवटचं जेवण आहे. जेवण करताना पोटाचे 4 भाग लक्षात घेऊन फक्त अर्धा भाग जेवण केलं पाहिजे, 3रा भाग पाण्यासाठी आणि 4था भाग हवेसाठी पाहिजे. 32 वेळेस घास चावणं की सोपी गोष्ट आहे. होशमध्ये तुम्ही जर 32 वेळेस घास चावला, मी जे बोल इतकं अन्न लागतं, तुम्ही इतकं अन्न पण नाही खाऊ शकत. आणि अन्न चवदार लागतं, अन्न पचतं सुद्धा. पण प्रत्येक ठिकाणी अति, हे जास्त ते जास्त, म्हणून थोडी साधना केली. मी याला लाईफ इन्शुरन्सच्या पुढचं इन्शुरन्स, हा स्पिरिच्युअल इन्शुरन्स आहे. तुम्ही आता समजा इथे काही 1000 रुपये पेशंटला लागतात, जो काही खर्च कस्टमाइज आपण करतो. एकदा तुम्ही जर ही स्पिरिच्युअल इन्व्हेस्टमेंट केली, चांगल्या मार्गाला या, आम्हाला पारखा, आम्ही तुम्हाला पारखू. असंही आमच्याकडे डायरेक्ट नंबर लागत नाही. बरोबर. 2-2 महिने वेटिंग असते. आम्ही याला बिझनेस म्हणून करतच नाही सर. मला सच्चा साधक लागतो जो खरोखर करणार आहे. म्हणजे बाकी कोर्सेस खूप आहे. तुम्ही एकदा इन्व्हेस्टमेंट करा स्वतःवर, वेळेवर. गुरु रेडी आहे. तुम्ही आत्महत्या दीप जा. मला वाटत नाही सर अशा दवाखान्यात जाण्याची गरज पडेल, कारण आपण त्यांना नाही बदलू शकत एका लिमिट नंतर. काळ बदलेल, त्यांचं कर्म त्यांना बदलेल, पण आपण का तिथे जायचं. चांगला व्यायाम, चांगला डाएट, चांगले विचार, हे सर्व आम्ही करतोय. हे जर केलं सर तर ह्या बाजारोपणापासून आपण लांब जाऊ. खरंय. आणि जे असतील त्यांना लागेल. मी आता एक, मला आपल्या मागच्या ऑफ द मीटिंगमध्ये ऑफ द कॅमेरा बोलताना एक तुका प्रामाणिकपणे काम करून एक डिपार्टमेंट उजळून काढतोय, तो एक तुका होता. तुकाराम, तो एक राईट, तो एक तुका होता ज्यांनी संत म्हणून गाजवलं. हा दुसरा तुका आहे. लोकांचे मनातलं काळं बाजूला काढलं. हे Yes. एक तुकाराम मुंडे साहेब आहे आपले, की जे अख्ख्या सिस्टीमचं काळे धंदे बाहेर काढताय. बस काही लागत नाही सर, फक्त लागतो प्रामाणिकपणा. एक माणूस दाखवतोय लोकशाही काय आहे आणि बाकी दाखवत आहे कसं काम चालू आहे. सर सेम निब्बाणामध्ये आम्ही आमच्या फील्डमधले तुका आहोत. मग तुका हा विद्रोही होता सर. सच्चे लोक कोणाचं ऐकून नाही घे. तर माझ्याकडे येताना आता चुकून काय होतं किंवा आपण पॉडकास्टच्या माध्यमाला काही लोक कनेक्ट होतात, मी ते सांगू इच्छितो. माझ्याकडे फोन लावून फायदा नाही. तुम्ही जमलं तर तुमच्या याच्यामध्ये व्हॉट्सअपची लिंक देऊ, व्हॉट्सअपचा नंबर देऊ, वाटल्यास त्याच्यावर मेसेज करा आणि कनेक्ट होऊ शकता. आणि शांतपणे, कारण आम्ही 6 नंतर काम करत नाही, सुट्ट्या असतात, साधना असते. म्हणजे आम्ही आमची साधना करून हे काम करतोय. आम्ही रेसमध्ये नाही या टिपिकल जगाच्या. ज्याला खरोखर वाटतं की एक डीप क्लासिक प्रामाणिक असा अध्यात्म करायचा आहे, तो वेळ देऊ शकतो, काही पैसे खर्च करू शकतो, फॅमिली सपोर्ट असेल, त्यांनीच आमच्याकडे यावं. लोकांची सवय काय नेमकं हे सांगितलं इथं मी काय नेमकं हे 1 तासात बोललोय. माझे यूट्यूब चॅनल आहे, फेसबुक पेज आहे, सर्वांनी बघावं. विचारून आम्हाला काय इतकं बोललोय. हुशार व्यक्ती यातनं काढून घ्यायचं. सर वाल्मिकी होण्याचा प्रवास आहे. एकलव्याला गुरु नव्हता, इथे गुरु सोबत आहे. पण मी त्याच लोकांसाठी आहे ज्यांना खरोखर वाटतं या जन्मात काहीतरी वेगळं करायचंय. या निमित्ताने ज्या लोकांना वाटतं, साधकांना वाटतं की डीप जावं, प्रामाणिक मार्ग जोपासावा, साधना करावी. कारण यासाठी मला सोपं नाही आहे. मी असंख्य ठिकाणी जाऊन आज माझ्या स्वानुभवातून स्वतःला खपून 12 वर्ष संन्यास अवस्थेत तेव्हा हा प्रकार काढला आहे. ही काय मार्केटिंग नाही किंवा हे
कोणी यावं म्हणून बोलत नाहीये. आपण मला प्रेमाने बोलवलं, ज्याला वाटतं काही वेगळं sir. करावं, आजार तर बरे करतोच, ते आपलं वेगळं फील्ड आहे. ज्याला वाटते या जन्मात काहीतरी मोठं काम करून आनंदी व्हावं, तर त्या लोकांनी यावं. निब्बाणात तयार आहे, शांत मार्गाने घाई न करता. आपण मला बोलवलं त्याबद्दल धन्यवाद सर. धन्यवाद सर. थँक्यू सो मच. तुम्ही दिलेली माहिती आपल्या सगळ्या प्रेक्षकांना अतिशय आवडेल. थँक्यू.